ओके, चला आता आपण स्टार्ट करूया. एकदा मला आवाज येतोय क्लिअर सांगा. एक जण म्हणत आहे इको साऊंड येतोय. ठीक आहे, इंटरनेट कनेक्शन कदाचित तुमचं चेक करा. आय थिंक आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे. ठीक आहे, सगळं सगळं होणार. बुक ऍड्रेस वगैरे कुठं पाठवायचा काय. ठीक आहे, यस यस यस. ठीक आहे, चला आता स्टार्ट करू आपण. बघा, आजचा आपला क्लासचा पहिला दिवस आहे. ठीक आहे, जी काय आपली कृषी विद्यापीठची जी काही भरती आहे, सोबत कृषी सेवकची जी काही 2025 ची ठीक आहे जी काही एक्झामिनेशन वगैरे आहे, त्याच्यासाठी आपण बॅच लॉन्च करत आहोत. ठीक आहे, याबद्दल तुम्ही टेलिग्राम, युट्यूब, इंस्टाग्राम वगैरे याच्या माध्यमातून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असेल. ठीक आहे, आजचा जो काही ओरिएंटेशन प्रोग्राम आहे त्याच्यासोबत आपली बॅचच्या ओळख सोबत एक महत्वाची अपडेट सुद्धा तुम्हाला मी देणार आहे. विद्यापीठ भरती संदर्भातची अपडेट सुद्धा मी तुम्हाला या लेक्चर मध्ये देणार आहे. तर बघा, आता आपला जो सेशन आहे तो स्टार्ट करू. बघा, पहिली तर गोष्ट, आजचा जो सेशन आहे, एक आपलेच फॅकल्टी मेंबर तसेच माझे मित्र, पीएचडीचे माझे बॅचमेट आजच्या या लेक्चरचे किंवा आजच्या ओरिएंटेशन प्रोग्राम निमित्त त्यांना आपण गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलेलं आहे. ठीक आहे, इन्व्हाइट केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर आपले फॅकल्टी आहेत. बघा, ज्या काही प्रत्येक आपल्या बॅचेस असतात. ठीक आहे, जसे एमसीआरची बॅच असेल, आपली ऍग्री एमपीसीची बॅच वगैरे असेल, किंवा इतर कोणते जे काही आपले बॅचेस वगैरे असतात. ठीक आहे, सगळ्याच बॅचला सर आपल्याला ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स ठीक आहे या सब्जेक्टसाठी फॅकल्टी असतात. तर त्याआधी मला एक सांगायचंय, यामध्ये बघा डिप्लोमाचे पण विद्यार्थी असतील. ठीक आहे, हे जे काय आजचा ओरिएंटेशन प्रोग्राम आहे, डिप्लोमाचे सुद्धा मी 3 कोर्स लॉन्च केलेले आहेत. ठीक आहे, त्या 3 कोर्स मध्ये आपण काय करणार आहे, त्या तिन्ही कोर्सचं सरांच्या हस्ते आपण उद्घाटन करणार आहे. ठीक आहे, आपले चीफ गेस्ट डॉक्टर तुषार भोसले सर ठीक आहे यांच्या हस्ते आपण काय करणार, त्याचं उद्घाटन करणार आहे. त्याच्यामध्ये सगळी आपण फॅकल्टी बघणार आहे, कोणत्या कोर्समध्ये काय काय इन्क्लूड आहेत. ठीक आहे, मग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणता कोर्स सोयीस्कर असेल, त्याचबरोबर बीएससी ऍग्री झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, एमएससी ऍग्री पीएचडी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणता कोर्स सुटेबल असेल, असं आपापल्या चॉईसनुसार ठीक आहे आपल्याला जसा कोर्स सोपा वाटेल यानुसार ठीक आहे यानुसार काय करणार आहे आपण. ठीक आहे, आता कमेंट वगैरे ज्या असेल तुमच्या, त्या कमेंट मी नंतर घेतो. ठीक आहे, नंतर घेतो. आपला जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम सुरू ठेवूया. लास्टला सगळे तुमचे कमेंट असेल त्याच्यावर सगळं आपण एक्सप्लेनेशन देऊयात. ठीक आहे, तर आता डिप्लोमाचे असेल, एमएससी असेल, बीएससी ऍग्री असेल, सोबत पीएचडी वाले पण विद्यार्थी असेल. ठीक आहे, अशा सगळ्यांसाठी आपण कोर्स हा डिझाईन केलेला आहे. आणि या बॅच मध्ये आपल्याला मल्टिपल असे 3 कोर्स अवेलेबल होणार आहे. मग ज्यांना प्युअर मराठीतून प्रिपरेशन करायचंय, मराठीतून म्हणजे डिप्लोमा लेवलला, जसं की मराठीतून सगळं कंटेंट असणार आणि मराठीतूनच शिकवणार. ठीक आहे, आणि इंग्लिश मिडियम कोर्स तुम्हाला ऍपमध्ये दिसत असेल. इंग्लिश मिडियम कोर्स म्हणजे काय, तर तुमचं कंटेंट आहे ते सगळं इंग्लिशमध्ये असणार आणि त्याचं इंग्लिश मराठीमध्ये मिक्स टाईप कसं असणार आहे, त्याचं डिस्कशन वगैरे टाईप आपण तो कोर्स वगैरे घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघा, एकदम बेसिक पासून आपण या सगळ्या गोष्टींची तयारी करून घेणार आहे. ठीक आहे, आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला आपण कोर्स लॉन्च केल्यानंतर हे करूया, डिस्कस करलच. ठीक आहे, आता वेळ झाली. डॉक्टर तुषार भोसले सरांना मी काय करतो, या ठिकाणी इन्व्हाइट करतो आपल्या अकॅडमीकडून. त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. ठीक आहे सर, प्लीज. नमस्कार नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग. एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन सरांचा आपण या ठिकाणी काय करूया, स्वागत करूया. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी ओळख आता सरांनी थोडक्यात तुम्हाला दिलेलीच आहे. तरी पण मी स्वतः माझी पुन्हा एकदा ओळख करून सांगतो. मी डॉक्टर तुषार राजेंद्र भोसले, असिस्टंट प्रोफेसर या पदावर सध्या मी कार्यरत आहे. आणि आपली जी राहुरी ऍग्री अकॅडमी आहे याच्यामध्ये मागील काही बॅचेस मध्ये मी ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स हा कोर्स शिकवलेला आहे. याच्यामध्ये पुढील आजची बॅच, येणारे सर्व कोर्सेस आणि पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग म्हणजे एएचडीएस याचा सगळा भाग मी पुन्हा या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला तो विषय पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार आहे. आता सर पुढील माहिती सांगतील. सोबत आज शुभारंभ केलेला आहे सरांनी, बंधू गणेशा केलेला आहे. आणि नवीन बॅच ज्या आहेत त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या बॅच आहेत, 3 वेगवेगळे कोर्स आहेत. ते सर आज या ठिकाणी अनाऊन्स करणार आहेत. आणि सोबत मला या ठिकाणी त्यांनी गेस्ट म्हणून बोलवलं उद्घाटन करण्यासाठी. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व विद्यार्थी मित्रांचं असंच प्रेम राहू द्या सरांच्यावर, या अकॅडमीवर, आणि तुमच्या सगळ्यांची साथ राहू द्या. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू सर. आणि सर्व विद्यार्थ्यांकडून सुद्धा आपण सरांचे या ठिकाणी आभार मानू. आपल्यासाठी वेळ काढून सर आलेत. ठीक आहे, धन्यवाद सर. थँक्यू. आता आपण आपला जो काही कोर्स आहे तो सरांच्या शुभ हस्ते आपण काय करूया, त्याचं ओपनिंग करू. ठीक आहे सर, प्लीज.
येस, बघा ऍपमध्ये तुम्ही हा कोर्स बघितलाच असेल. हा जो कोर्स आहे, ठीक आहे, हा जो कोर्स आहे, हा कोर्स आपण कृषी सेवक आणि कृषी विद्यापीठ भरती या ठिकाणी कृषी विद्यापीठ भरती संपूर्ण बॅच, ठीक आहे, आणि पुढं इंग्लिश आणि मराठी अशा माध्यमातून हा कोर्स अवेलेबल असणार आहे. म्हणजे तो कॅन्डिडेट डिप्लोमाचा असू द्या किंवा बीएससी ऍग्रीचा असू द्या, एमएससी ऍग्रीचा असू द्या किंवा पीएचडीचा असू द्या, अशा सगळ्यांसाठी हा कोर्स आहे. ठीक आहे, या कोर्समध्ये काय काय भेटणार आहे तर बघा, हा कोर्स तुम्ही ओपन केल्यानंतर आता हे सगळ्यांसाठीच का सुटेबल असणार आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी आपण मराठी प्लस इंग्लिश असे पण सब्जेक्ट त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहे. तर हे का केलंय, भरपूर असे विद्यार्थी आहेत डिप्लोमाचे असेल त्यांनी परत बीएससी ऍग्री काय केलेली आहे, इंग्लिश माध्यमातून त्यांनी बीएससी ऍग्री केलेली आहे. म्हणजे त्यांना मराठी पण लागतं आणि इंग्लिश पण लागतं. ठीक आहे, म्हणजे सेमी मीडियम टाईप त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी त्यांचं प्रिपरेशन केलेलं आहे, युजीचं असेल डिप्लोमाचं असेल. ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर आम्हाला मिक्स टाईप कोर्स पाहिजे. तर बघा, मग हा कोर्स आपण ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 फोल्डर ओपन होतील. ठीक आहे, 3 फोल्डर ओपन होतील. याच्यामध्ये बघा, मराठी माध्यम, ठीक आहे, मराठी मीडियम, कृषी, म्हणजे या ठिकाणी जे टीचर असणार आहेत, ठीक आहे, या ठिकाणी जे टीचर असणार आहे तुम्हाला हे टीचर पूर्ण मराठीतून सांगतील. ठीक आहे, म्हणजे पूर्ण सेपरेट मराठी मीडियम मधून लेक्चर होणार. मराठी जे काही कंटेंट असणार आहे ते पूर्ण मराठी असणार आहे आणि याचा कोर्स काय असणार आहे, सेपरेट असणार आहे. मग ज्यांना वाटतं मला मराठीतून प्रिपरेशन करायचंय, ठीक आहे, असे काय करू शकतात, हे मराठी कोर्स म्हणजे आता तुम्ही हा कोर्स बाय केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला मराठी पण अवेलेबल होईल. ठीक आहे, मग मराठीतले जे विद्यार्थी असतात स्पेशली डिप्लोमा वाले तर ते हे कोर्स जॉईन करू शकतात. नंतरचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये ते फोल्डरमध्ये इंग्लिश मीडियम, ठीक आहे, इंग्लिश मीडियम मध्ये जे आता आपण सगळी फॅकल्टी वगैरे बघितली पोस्टरवर तशी त्याच्यामध्ये बीएससी ऍग्री असन, एमएससी ऍग्री असन, पीएचडी असन, आपले डिप्लोमाचे कॅन्डिडेट वगैरे असन, ठीक आहे, असे सुद्धा विद्यार्थी हे कोर्स जॉईन करू शकतात. मीन्स हे सगळे लेक्चर इंग्लिश मराठी सगळे त्यांना सुद्धा अवेलेबल होतील. कारण काही विद्यार्थ्यांना जरी मराठीतून प्रिपरेशन केलेलं असलं तरी इंग्लिश मधून लागतं. ठीक आहे, तर मग जे काय आपले जे ऍग्रिकल्चरला आपण जी काय आपली संपूर्ण बॅच आहे त्याला आपण जी काही 14 फॅकल्टी बघितलेली, ठीक आहे, त्या 14 फॅकल्टीचे सगळे लेक्चर याच्यामध्ये अवेलेबल असतील. तिसरा फोल्डर तुम्हाला असणार आहे याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ताचा सामान्य ज्ञानचा जो काही पोर्शन आहे, ठीक आहे, गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिशचा जो काही पार्ट आहे तो या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. ठीक आहे, आणि नंतरचा फोल्डर आहे टेस्टचा, ठीक आहे, म्हणजे टेस्ट सिरीज. या कोर्समध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल होणार आहे आणि किती टेस्ट आहे त्या 30 टेस्ट तुम्हाला अवेलेबल होणार आहे या कोर्समध्ये. म्हणजे एखादा विद्यार्थी असेल की तो म्हणून सर माझा डिप्लोमा झालाय, मग मला सगळंच करायचंय, जीएसचा पण पार्ट करायचा आहे, म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल आपण ज्याला म्हणतो ते सगळंच करायचंय, तर या संपूर्ण बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, आणि याच्या सोबत काय भेटणार आहे तुम्हाला, अकॅडमीच्या ज्या काही पीडीएफ असतील, पीडीएफ नोट्स, ठीक आहे, प्लस त्या ठिकाणी ज्या काही पीपीटी नोट्स वगैरे असतील, ठीक आहे, प्लस तुम्हाला टेस्ट वगैरे आला, प्लस प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्ह वगैरे असतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही आपण 2 बुक्स देणार आहेत, ठीक आहे, ते बुक्स देणार आहे या आपण कोर्समध्ये आपण ते अवेलेबल करून देते. 2 बुक्स, पार्ट 1, पार्ट 2. ठीक आहे, आता पुस्तकाबद्दलची कशा पद्धतीने त्याच्यात कंटेंट वगैरे असणार आहे हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर ह्या कोर्सची तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन समजली असेल. आता सरांना मी विनंती करतो की त्यांनी नेक्स्ट कोर्स त्या ठिकाणी ओपन करायचा आहे. नक्कीच. गणपती बाप्पा मोरया. येस, ओके, थँक्यू सर. बघा, आता हा जो काही सेकंड कोर्स आहे बघा, एक कोर्स क्लिअर झाला कोणत्या मीडियमचा विद्यार्थी असू द्या आणि त्याला 100% सगळेच सब्जेक्ट करायचे, तर त्याच्यासाठी पहिला कोर्स होता संपूर्ण बॅच. ओके, मीडियम कोणता असू द्या, मराठी इंग्लिश सगळ्यांसाठी. समजा आता आपली एक्झामिनेशन थोडीशी लेट जरी झाली आणि त्याला वाटलं की आता माझं मराठी सगळं कंटेंट बघून झालंय किंवा इंग्लिश मीडियम सगळं बघून झालंय, मग आता मी मराठीत सुद्धा काय ते बघतो. ठीक आहे, मग असे सुद्धा विद्यार्थी काय करू शकतात, त्यांच्या टायमिंग नुसार ते मराठी पण लेक्चर करू शकतात. ओके, आता दुसरा कोर्स आहे या ठिकाणी बघा आपला कृषी सेवक कृषी विद्यापीठ भरती ओनली ऍग्रिकल्चर. ठीक आहे, ओनली ऍग्रिकल्चर हा इंग्लिश मीडियमचा कोर्स आहे, इंग्लिश मीडियम. ठीक आहे, आता भरपूर सारे विद्यार्थी होते युट्यूबला सारखे कमेंट करायचे की सर फक्त ऍग्रिकल्चरचा कोर्स काय करा तुम्ही लॉन्च करा. ठीक आहे, तर त्यांच्या डिमांडनुसार आपण काय केला, हा कोर्स लॉन्च केला. आता ह्या कोर्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, याची किंमत किती ठेवली आपण, 2499 रुपये. ओके, आता पुढे तुम्ही गेल्यानंतर हा कोर्स ओपन केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, याच्यामध्ये इंग्लिश मीडियम जे आपण संपूर्ण कोर्समध्ये जे लेक्चर बघितले होते, ठीक आहे, संपूर्ण जे काही लेक्चर बघितले होते इंग्लिश मीडियमचे, म्हणजे जे काही आपली
10 फॅकल्टी आहे ऍग्रिकल्चरची, ठीक आहे, 10 प्लस आपण अजून पण फॅकल्टी त्याला जशी गरज पडेल तशी अरेंज करणार आहे. म्हणजे 10 प्लस जी फॅकल्टी आहे टॉपची ते पूर्ण लेक्चर तुम्हाला या कोर्समध्ये अवेलेबल होतील. जे आपण संपूर्ण कोर्समध्ये, ठीक आहे, ज्या संपूर्ण कोर्समध्ये जे लेक्चर आपण बघणार आहोत तेच सेम लेक्चर इथं असेल. याच्यामध्ये त्याच्यामध्ये फॅकल्टीमध्ये चेंज नाही, लेक्चरमध्ये पण चेंज नाही, ठीक आहे. जे लेक्चर इकडे असतील तेच लेक्चर इकडे असतील. सोबत काय भेटणार आहे तुम्हाला? टेस्ट भेटणार आहे. ज्या तुम्हाला सेपरेट परचेस करायची टेस्ट सिरीज गरज नाही, ठीक आहे. या ठिकाणी आपण मिनिमम किती 30 टेस्ट देणार आहे आणि एक्झामचा कालावधी किती त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये वाढ करणार आहे, ठीक आहे. आता ह्या टेस्ट सिरीज आणि ह्या कोर्समध्ये अजून काय येणार आहे? तुम्हाला जे काही बुक्स आहेत, ठीक आहे, जे बुक्स आहेत ते बुक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. 2 बुक्स, ठीक आहे, पार्ट 1 पार्ट 2. सोबत तुम्हाला प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्ह असेल या विषयाचे, सोबत तुम्हाला पीपीटी नोट्स वगैरे असेल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ज्या पीडीएफ नोट्स वगैरे असतात त्या याच्यामध्ये तुम्हाला भेटतील. ओके. आता बघा, तुम्ही कोर्स ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं बुक अवेलेबल आहे की नाही आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी नोट म्हणून दिलेलं आहे, तेवढं बघून घ्यायचं, ठीक आहे. आता मग हा कोर्स फक्त कोणते जॉईन करू शकतात? फक्त मी ज्यांना इंग्लिश मधून प्रिपरेशन करायचंय असे लोक हे काय करू शकतात? कोर्स जॉईन करू शकतात. ओके. आता या ठिकाणी, ठीक आहे, हा कोर्स आपण बघितला, हा एक कोर्स बघितला. आता परत एकदा सरांना मी विनंती करतो की त्यांनी तिसरा जो काही कोर्स आहे त्याचं थोडक्यात ओपनिंग करायचं. तिसरा कोर्स. ओके. हा तिसरा कोर्स. आता बघा, आता हा कितीला आहे? 1999 रुपयाला. ओके. आता हा जो कोर्स आहे तो प्युअर मराठी माध्यमातून कोर्स असणार आहे, ठीक आहे. आपण याच्या प्रिव्हियस जो कोर्स बघितला, ठीक आहे, इंग्लिश माध्यमातून ऍग्रिकल्चरची संपूर्ण बॅच, त्याच्यामध्ये तुम्हाला जीएसचा जो काही नॉन टेक्निकल पार्ट आहे तो अवेलेबल होणार नाही. मराठी इंग्लिश त्याच्यामध्ये अवेलेबल होणार नाही आणि मराठी इंग्लिश या पण कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल होणार नाही. तर याच्यातून तुम्हाला काय अवेलेबल होणार आहे? जे पूर्ण आपण कोर्स बघितला संपूर्ण, त्याच्यातले जे मराठी माध्यमातले लेक्चर आहे, ठीक आहे, मराठी माध्यमातले जे लेक्चर आहेत, ठीक आहे, त्याच कोर्स मधले इकडे तुम्हाला लेक्चर भेटतील. सोबत काय भेटणार आहे? या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बुक्स भेटणार नाहीत, ठीक आहे, बुक्स भेटणार नाही. नोट लक्षात ठेवा, कारण की ऍग्रिकल्चरचे आपले इंग्लिश मिडियम मधून बुक्स वगैरे जे कंटेंट आहे ते तयार आहे, ठीक आहे, आणि मराठी मिडियमच्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स आपल्या तयार आहेत. आता जर बुक पण आपण प्रिंट करू शकतो त्याचा, पण ते बुक प्रिंट करायला जर आपण गेलो तर आता इथून पुढे त्याला कमीत कमी महिना लागेल. त्याच्यामुळे पुस्तक देण्याऐवजी आपण काय करत आहे, त्याची फी पण 500 रुपयांनी कमी केली आणि त्याच नोट्स ज्या आपल्याला बुक मध्ये प्रिंट करायच्या होत्या त्याच नोट्स तुम्हाला काय करणार आहे? आपण प्रोव्हाइड करणार आहे, ठीक आहे. मग त्या नोट्स पण त्या माध्यमातून असेल, पीडीएफ माध्यमातून आणि पीपीटी माध्यमातून, पीपीटी, ठीक आहे. सोबत काय असणार आहे? टेस्ट सिरीज असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे आणि नो बुक्स या ठिकाणी बुक नसणार आहे आणि सोबत तुम्हाला प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्ह सुद्धा या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण थोडक्यामध्ये काय केलंय, हे कोर्स आपले जे आहेत ते सरांच्या शुभ हस्ते काय केलं, त्याचं ओपनिंग केलंय. ओके. आता बघा, नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण फॅकल्टी ओळख करून घेणार आहोत, ठीक आहे. सर, या निमित्त काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही सगळं व्यवस्थित आता डिटेल सांगितलेलंच आहे. 3 कोर्सचं उद्घाटन केलेलं आहे आणि डिटेल माहिती पण तुम्ही बऱ्यापैकी सांगितली. एका कोर्समध्ये तुम्ही बुक्स सांगितले, हार्ड कॉपीमध्ये भेटणार सगळ्यांना. येस. एका ह्याच्यात सांगितलं पीडीएफ भेटेल, एकामध्ये बुक्स नाही. तर विद्यार्थ्यांना साधारण अंदाज येऊन गेलेला आहे. आता आपण फॅकल्टी ओळख इकडे वळूया. ठीक आहे सर. ठीक आहे. आता जी काय आपली फॅकल्टी आहे टेक्निकल सब्जेक्ट, ठीक आहे, टेक्निकल सब्जेक्ट साठी आपण काय करणार आहे, म्हणजे ऍग्रिकल्चरचा इंग्लिश मिडियमचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, फॅकल्टी कोण कोण आहे ते बघणार आहे. आणि फॅकल्टीमध्ये बघा, सुरुवातीला काही फॅकल्टीला आपल्याला म्हणजे मेसेज देता आला, काही फॅकल्टीने आपल्याला एक मेसेज सेंड केलेला आहे आणि काही जे आपली फॅकल्टी का ते येऊ पण शकले नाही आणि मेसेज पण देऊ शकले नाही. बट ज्यावेळेस आपली बॅच रेग्युलर सुरू होईल त्या ठिकाणी ते डेफिनेटली तुम्हाला जो काही कोर्स आहे त्यांचा जो काही पार्ट आहे त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अवेलेबल होतील. ओके. आता बघा या ठिकाणी, आता फॅकल्टी म्हणून बघा, हे पोस्टर तुमच्यापाशी आला असेल. या ठिकाणी मी स्वतः माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर संदीप भुसारी, माझी PGIMPKV राहुरी मधून रिसेंटली पीएचडी झालेली आहे ॲग्रोनॉमी या सब्जेक्टमध्ये, ठीक आहे. आता प्रिव्हियस जर मी बघितलं थोडंसं तर बघा, ICAR ची जी काही नेट असते आपली नेट एक्झामिनेशन ती माझी 2दा क्लिअर आहे. सोबत JRF ची जी एक्झामिनेशन आहे, सोबत SRF ची जी काही एक्झामिनेशन आहे ती सुद्धा मी क्वालिफाय आहे. सोबत मी एक IBPS पॅटर्न प्रमाणे, ठीक आहे, एक AFO ची मेन सुद्धा दिलेली आहे
आणि सोबत मी एक एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ठीक आहे, थायलंड, म्हणजे त्या ठिकाणी एशियन जेवढ्या कंट्री आहेत आपल्या त्यांची एक इन्स्टिट्यूट आहे, त्याला AIT म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी जे आपला प्रिसिजन फार्मिंगचा कोर्स आहे बघा, प्रिसिजन फार्मिंगचा जो रिमोट सेन्सिंग रिलेटेड, सॅटेलाइट रिलेटेड जो कोर्स आहे, GIS रिलेटेड कोर्स आहे, त्याचं मी ट्रेनिंग थायलंड या देशामध्ये घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. आता बघा, ही थोडक्यात माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड वगैरे झालं. आणि रिसेंटली आता तुम्हाला तर माहितीच आहे की मी चीफ मेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी आहे. आणि गेल्या लास्ट 3 इयर पासून मी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनाचं काम करत आहे. बघा, आता थोडक्यामध्ये मी सांगतो, अकॅडमीचा उद्देश थोडक्यात मी सांगतो. ज्यावेळेस अकॅडमी स्थापन करायची हा माझा बिलकुल उद्देश नव्हता पहिला. बट ज्यावेळेस ॲग्री MPC 2022ला सॉरी 21ला ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट आली, त्याआधी मी जे काही प्रिपरेशन करत होतो त्याच्यामध्ये MPCचं प्रिपरेशन असन, सोबत माझं PhDचं प्रिपरेशन असन, आणि सोबत UPSCचं सुद्धा प्रिपरेशन मी त्या पिरियडमध्ये करायचो. ठीक आहे. ज्यावेळेस 22ची या ठिकाणी काय केली, 21ची ऍडव्हर्टाइजमेंट आली, तर त्या 21च्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये विद्यार्थ्यांनी डिमांड केली की प्रिसिजन फार्मिंगचा कोर्स वगैरे तुम्ही शिकवा. आणि सोबत प्रिसिजन फार्मिंगचा कोर्स वगैरे शिकवला आणि विद्यार्थ्यांनी भरपूर मागणी केली की सर तुम्ही लॅपटॉपवरून ऍटलिस्ट आम्हाला काय करा, तुम्ही मार्गदर्शन करा. कारण की त्यावेळेस काय होतं की नोट्स वगैरे क्वालिटी कुठंच अवेलेबल नव्हत्या. मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटचं सिलेक्शन 21-22च्या ऍडला ऍग्रीच्या, की सिलेबस रिसेंटली चेंज झाला होता आणि त्या ठिकाणी पोरांना प्रॉपर कंटेंट भेटलं गेलं नाही. ठीक आहे. आणि आता बघा, ॲग्रोनॉमीचा सॉइलचा पार्ट त्याच्यात असल्यामुळं माझं, आणि प्रिसिजन फार्मिंगचा पार्ट एक असल्यामुळं जवळपास 400 पैकी 150 मार्काला माझा पार्ट होता. ओके. मग त्यावेळेस विद्यार्थ्यांनी भरपूर डिमांड केली आणि बाहेर मी ऍक्च्युली बघितलं विद्यार्थ्यांचे हाल त्यावेळेस, का प्रॉपर कंटेंट कोणाकडेच नव्हतं. आणि जे की आम्ही PhD, SRF नेट वगैरे असलेले क्वालिफाईड स्टुडंट होतो, म्हणजे तुषार सर पण असतील त्याच्यामध्ये, PhDचे कॅन्डिडेट वगैरे असतील, ते रेडीमेड मटेरियल PhDच्या किंवा त्या विद्यार्थ्यांकडे असतं. ठीक आहे. मग ते रेडीमेड मटेरियल आपल्याकडे होतं, बट ते विद्यार्थ्यांकडे त्याला लिंकच नसते त्याची, किंवा विद्यार्थ्याचा डायरेक्ट PhDच्या विद्यार्थ्यांचा कॉन्टॅक्ट पण नसतो. त्याच्यामुळे टायमिंगला ते कंटेंट वगैरे जे आहे ते रीच होत नाही. ठीक आहे. मग त्यावेळेस मला जाणवलं आणि विद्यार्थ्यांनी मला त्यावेळेस एवढी रिक्वेस्ट केली की आम्हाला सगळ्या विषयाचं तुमची जी काही फी वगैरे असेल ती तुम्ही थोडक्यात बाबत घ्या, पण आम्हाला मार्गदर्शन करा. ठीक आहे. बट त्यावेळेस मग थोड्याशा ह्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. त्यामुळे 21ला आपण याच्यामध्ये काय हे केलं नाही. पण विद्यार्थ्यांना जसं जमल आणि कंटेंट प्रोव्हाइड करायचं काम मी केलं. कारण की त्यावेळेस मला जाणवलं की एवढे बेस्ट कंटेंट, एवढे बेस्ट माझी फॅकल्टी असेल तर मला या पोरांना मार्गदर्शन करायला काय हरकत नाही. तर मग अशा पद्धतीनं, आणि याच्यामध्ये पोरांनी मला ओढलं. ठीक आहे. ऍक्च्युली आता प्रोफेसर सर आहेत, माझे मित्र आहेत ते, आणि गव्हर्नमेंट कॉलेजला ते टीचर प्रोफेसर पण आहेत. ठीक आहे. अजून भरपूर सारे मित्र आहेत की ते सोबत गव्हर्नमेंट कॉलेजला टीचिंग पण करतात. ठीक आहे. माझं पण तेच उद्देश होता. बट मला आता हे सगळं आपण याच्यात आल्यामुळं याच्यातून बाहेर मला पडता येत नाही. कारण की विद्यार्थ्यांचा तेवढा आता टच झालेलो आहे आपण. कारण की डायरेक्ट हे दुसरीकडे जायचं म्हणलं तर डायरेक्ट ही अकॅडमी आपल्याला बंद करावी लागते. ठीक आहे. आणि दुसरं एक म्हणजे ठीक आहे, तिकडं पण आपण एका कॉलेजला, एका इन्स्टिट्यूटला आपण त्या ठिकाणी टीचिंग करणार आहेत. तर या ठिकाणी सुद्धा आपण तेच वर्क करत आहे. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी मला या गोष्टीतून सोडलं नाही आणि या प्रोसेसमध्ये आणलं. ठीक आहे. तर हा पार्ट झाला. त्याच्यानंतर आता मी आपला जो काही पार्ट आहे तो कंटिन्यू करतो. थोडक्यात आता माझं इंट्रोडक्शन मी दिलं. आता बघा, ही जी काही कृषी विद्यापीठची भरती असेल, कृषी सेवकची एक्झामिनेशन असेल, त्याबद्दलचा तर 100% आपल्याला काय अनुभव आहे. कारण की JRFची, SRFची जी नेटची एक्झामिनेशन असते, तो जर पॅटर्न तुम्ही बघितला आणि इकडे IBPS एक्झामिनेशनचा पॅटर्न बघितला तर जवळपास सेमच आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीचे जे आपण हार्ड क्वेश्चन बघतो, आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन बघतो, तेच इकडे असतात. आणि ते सुद्धा IBPS ला आपल्याला विचारतात. लास्ट टाइमची एक्झामिनेशन आपण बघितली. आणि आता 10 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर 10 वर्षापूर्वी खूप हार्ड एक्झाम, 10 वर्षापूर्वी इझी एक्झाम पडायची. आता सगळंच पॅटर्न चेंज झालंय, बुक्स पण चेंज झाले आणि सगळ्याच गोष्टी चेंज वगैरे झाल्यात. ठीक आहे. पॅटर्न पण चेंज झाला. मग मला पण असं वाटलं की लॉकडाऊन पासून मी एका बुक्सवर प्रिपरेशन करत होतो आणि ते बुक्स आता या कृषी सेवक विद्यापीठ भरतीच्या निमित्ताने आपण लॉन्च करत आहोत. आणि रिसेंटली, ठीक आहे, रिसेंटली आपण किंवा रिसेंट एक्झामिनेशन पॅटर्न नुसार जो काही बुक असेल ते आपलं एकमेव बुक असेल. आणि स्पेशली बघा, ही विद्यापीठ भरतीची ही ऍडव्हर्टाइजमेंटची चर्चा ही आज सुरू नाही झालेली, गेल्या 3 वर्षापासून ही चर्चा होती. आणि तेव्हापासून मी प्री प्लॅन मध्ये होतो की ही बॅच आपल्याला एकदम वेल पद्धतीने काय करायची, डिझाईन करायची. आणि ह्या बॅचचं प्रिपरेशन मी गेल्या 3 वर्षापासून करत आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस अकॅडमी स्थापन झाली तेव्हापासून. मग त्याच्यामध्येच बुकमध्ये मी आतापर्यंत इफोर्ट्स घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि फॅकल्टी वगैरे बघा, म्हणजे फॅकल्टी पण तुम्हाला एकदम योग्य टायमिंगला सगळं आपलं लॉन्च झालंय. ठीक आहे. म्हणजे
आपण फॅकल्टी बॅच सुरू पण झाली आणि फॅकल्टी पण बघतोय असं नाही, ठीक आहे. आपलं सगळं प्रॉपरली वेल प्री प्लॅन बॅच होती आणि ती आज आपण लॉन्च केली, ठीक आहे. आता सोबत बघा हा जो कोर्स आहे तुम्हाला या ठिकाणी 2 पुस्तके वगैरे भेटणार आहे, ते आपण बघितलं. त्याचं कंटेंट वगैरे मी तुम्हाला पुढे सांगाल. आता याच्यामध्ये बघा अक्षय गावंदे सर सध्या मंडळ कृषी अधिकारी आहेत. सर सध्या आता जॉईन झालेत. आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत त्यांचं जॉईनिंग नव्हतं तोपर्यंत सर आपल्या अकॅडमीचे फुल टाइम पार्ट होता. एक म्हणजे मॅनेजमेंट टीम असेल, टीचिंग टीम वगैरे असेल. आणि लास्ट टाइमची जे आपण एक्झामिनेशन बघितली तर विद्यार्थ्यांना, कृषी सेवक झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचं 1-2 मार्कावरून सिलेक्शन झालेले जे काही विद्यार्थी वगैरे असतील त्यांना विचारा तुम्ही की सरांनी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि डायरेक्ट विद्यार्थ्यांचं कसं सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही, कारण की सगळ्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल आयडिया आहेत. सर सध्या मंडळ कृषी अधिकारी आहेत. 2021चं त्यांचं सिलेक्शन आहे आणि IBPS AFO मेन्स म्हणजे त्याचा त्यांना एक्सपिरियन्स सुद्धा आहे आणि सर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून अवेलेबल असणार आहे, ठीक आहे. आता याच्यानंतरची आपली फॅकल्टी डॉक्टर तुषार भोसले सर आहेत. ते सर स्वतः त्यांची ओळख करून देतील या ठिकाणी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मगाशी थोड्या वेळापूर्वी मी माझी ओळख थोडक्यात तुम्हाला करून दिलीच. आता डिटेल कोर्स बद्दल सरांनी सांगितलं, थोडक्यात आणखी डिटेल मी माझी माहिती सांगतो. पुन्हा एकदा ओळख करून देतो. माझं नाव डॉक्टर तुषार राजेंद्र भोसले. असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याचा जवळजवळ 3.5 वर्षांचा माझा अनुभव आहे सध्या. माझी जी बॅचलर डिग्री आहे ती BSKKV दापोली अंडर एका प्रायव्हेट कॉलेजला झालेली आहे, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर सरळगाव. त्यानंतर माझी जी MSc आहे ती बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये ॲनिमल हजबंड्री डेअरी सायन्स स्पेशलायझेशन लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट या ठिकाणी ICAR एक्झाम थ्रू त्या ठिकाणी मी BHU मधून MSc केलेली आहे, LPM मधून. त्यानंतर MPKV राहुरी येथून ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स मध्ये PhD केली. सोबतच 2 वेळा मी नेट एक्झाम क्वालिफाय आहे, JRF केलेले आहे जिथं MSc थ्रू ऍडमिशन झालं. SRF सुद्धा केली होती. माझं आसाम ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला ऍडमिशन सुद्धा झालं होतं. महाराष्ट्रामध्ये माझा चांगला रँक आला आणि MPKV मध्ये ऍडमिशन भेटल्यामुळे मी तिकडचं सोडून दिलं. त्यानंतर नेट, JRF, SRF आणि टीचिंगचा एक्सपिरियन्स अशा पद्धतीचं आतापर्यंत हे सगळं चालू आहे. आणि मागच्या काही बॅचेस राहुरी ऍग्री अकॅडमीमध्ये फर्स्ट बॅच पासून आतापर्यंत ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स म्हणजेच पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या विभागाचा सगळा जो अभ्यासक्रम आहे तो मी शिकवलेला आहे. आता सरांनी ज्या मगाशी 3 बॅचेसचं अनाउन्समेंट केली 2025 साठी, त्याच्यामध्ये कृषी सेवक म्हणजेच कृषी सहाय्यक अधिकारी या पदासाठी स्पेसिफिक जो पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग म्हणजे ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स याचा सिलेबसमध्ये उल्लेख नाही. त्यामुळे आपण त्या भागावर किंवा त्या पोर्शनवर जास्त फोकस नाही करणार. पण त्याच्यामध्ये जे रिसेंट मधला जो स्टडी आहे, देशी गायींच्या जाती असतील त्याच्यासाठी किंवा नवीन टेक्नॉलॉजी, मग सध्या पुणे कॉलेजमध्ये सुद्धा देशी गायी संशोधन आणि प्रशिक्षण त्याच्यावर मोठा प्रकल्प चालू आहे. अशा ज्या काही रिसेंट मधल्या न्यूज आहेत याच्यासाठी एक थोडं कॅची असं नोट्स टाईप मध्ये एक लेक्चर घेणार आहोत, विश्लेषण टाईप मध्ये, जे विद्यार्थ्यांना जास्ती लेंदी पण वाटणार नाही आणि वेळ खाऊ वाटणार नाही. अशा संदर्भात रिसेंट बाबींवर आणि जे मेन पॉईंट आहे त्याच्यावर एक मागच्या एक्झाम पॅटर्न मध्ये विचारलेले जे काही क्वेश्चन असतील कशा पद्धतीने ॲनिमल हजबंड्री डेअरी सायन्सवर, जो त्यावेळेस पण सिलेबस नव्हता पण क्वेश्चन विचारले गेले, करंट मधला जो भाग आहे, रिसेंट मधला करंट अपडेट, याच्यावर आपण एक 1-2 तासाचं छोटं लेक्चर घेणार, जे तुम्हाला तेवढं बघितलं तरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी अंदाज येईल आणि त्या ठिकाणी तो पार्ट कव्हर होईल. पण मात्र जे विद्यार्थी विद्यापीठ पद भरतीसाठी जे प्रयत्न करत आहेत, अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी मात्र ॲनिमल हजबंड्री डेअरी सायन्स हा सिलेबसमध्ये दिलेला पार्ट आहे, त्याच्यासाठी विचारलं गेलेलं आहे. त्याचा जो डिटेल लाईन टू लाईन सिलेबस नुसार जे काही कोर्स आहे तो इंग्लिश मीडियम मधून सुद्धा आणि डिप्लोमा स्टुडंट किंवा जे विद्यार्थी ज्यांचं माध्यम मराठी आहे डिग्रीचं ऍग्रिकल्चरमध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी सरांना मागणी येत होती वारंवार, त्यासाठी ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स म्हणजे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचा मराठीमधून संपूर्ण लेक्चरच मराठीमधून, एक वर्ड मराठीमधून सगळं जे आहे ते आपण घेणार आहोत. ते एक इंग्लिशमधून घेणार, मराठीमधून घेणार, असं दोन्ही पद्धतीचा भाग मी त्या ठिकाणी संपवणार आहे किंवा घेणार आहे, शिकवणार आहे. त्यानंतर मराठीमध्ये शिकवण्याचा माझा जो अनुभव आहे तो KVK पाल कृषी विज्ञान केंद्र पाल, जिल्हा जळगाव या ठिकाणी मराठीमधून शिकवण्याचा माझा अनुभव आहे. त्यानंतर मराठीमधून 12-13 लेख माझे ॲग्रोवन न्यूज पेपरला पब्लिश केलेले आहेत. RCF शेती पत्रिका आहे, कृषी जागरण मॅगझिन आहे, अशा मॅगझिन मध्ये मराठी लेख माझे झालेले आहेत 20 पेक्षा जास्त. इंग्लिश मधून जे काही आर्टिकल्स असतात, आपण ज्याला पॉप्युलर आर्टिकल म्हणतो,
ते पॉप्युलर आर्टिकल जवळजवळ 25 पेक्षा जास्त आहेत. रिसर्च पेपर माझे स्वतः 25 एक आहेत. त्यानंतर रेडिओ टॉक 9 जे ऑल इंडिया रेडिओ असतात. त्या ठिकाणी असे माझे वेगवेगळ्या जळगावचे रिसर्च स्टेशन, जळगावच्या रेडिओ केंद्रावर असेल किंवा आपलं बाबळेश्वर रेडिओ स्टेशन आहे, त्या ठिकाणी माझे जवळजवळ 9 पेक्षा जास्त रेडिओ टॉक झालेले आहेत. आणि मराठीमधून शिकवण्याचा अशा पद्धतीचा माझा जो अनुभव आहे, तो विद्यार्थ्यांना पाहायला मिळेलच. आणि आतापर्यंत शिकवलेले जे काय रिझल्ट आहे, तो विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या आणि मग त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे आणि शिकवायचं आहे. मलाही या ठिकाणी फार आनंद होतो शिकवताना, कारण विद्यार्थी एकदम अलर्ट असतात, अपडेटेड असतात. कधी-कधी आपल्यापेक्षा 4 गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत असतात. त्याही त्यांच्याकडून शिकायला मिळतात. असा सगळा हा अनुभव आहे आणि आनंद आहे. धन्यवाद. सर आता पुढच्या सगळ्या फॅकल्टीची ओळख करून देतील आणि बाकीच्या बाबींवर तेच जास्त प्रमाणात प्रकाश देतील. धन्यवाद सर. थँक यू. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, तर इन शॉर्टमध्ये भोसले सरांनी त्यांची ओळख करून दिली. आता दुपारचा जो सेशन असणार आहे त्याच्यामध्ये सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. तो जो काही विषय आहे, एक डेमो लेक्चर आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, ते सर दुपारी कंडक्ट करणार आहे. त्याचा जो काही टायमिंग वगैरे आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेलच, ठीक आहे, किंवा त्याची जी काही अपडेट वगैरे आहे तुम्हाला ती अपडेट आपला जो काही टेलिग्रामचा चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटेल. ओके, आता ही फॅकल्टी आपण बघितली, डॉक्टर तुषार भोसले सर. आता बघा मिस्टर योगेश निकम सर, ठीक आहे. योगेश निकम सर जवळपास 50% महाराष्ट्राला तर माहिती आहे की ही बेस्ट इकॉनॉमिक्स शिकवणारी फॅकल्टी आहे. सरांची जी काही एमएससी वगैरे असेल किंवा पीएचडी वगैरे जी असेल, स्पेसिफिकली पीएचडी ही पीजीआय एमपीके राहुरी मधून झालेली आहे. इकॉनॉमिक्स त्यांचं डिपार्टमेंट आहे आणि सध्या सर एका कॉलेजवर प्रोफेसर म्हणून सध्या जॉईन वगैरे आहेत. आणि आपल्याला या ठिकाणी इकॉनॉमिक्स या विषयाकरता सर मार्गदर्शक म्हणून येणार आहेत. यामध्ये सरांची आयसीआरची जी काही नेट एक्झामिनेशन आहे ते सुद्धा सर क्वालिफाय आहेत. सोबत एफओचे ज्या काही मेन्स वगैरे आहेत ते सुद्धा सर क्वालिफाय आहेत. आणि या ठिकाणी सरांना जवळपास 4 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. या आधी पण सरांनी आपल्या ज्या काही बॅचेस आहेत, जसं की तुषार भोसले सरांनी सांगितलं की फर्स्ट बॅच पासून आतापर्यंत आणि इथून पुढे पण असतील, ठीक आहे. तसेच निकम सर सुद्धा फर्स्ट बॅच पासून आतापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा आपल्या अकॅडमीचा पार्ट म्हणून ते असतील. ओके, आणि जे काही आपले सर आहेत त्यांना बाकीच्या इतर प्लॅटफॉर्मवर सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं, ठीक आहे, वेगवेगळे एक्झामिनेशन असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये बँक असेल स्पेसिफिकली, त्याच्यामध्ये एमसीआरची एक्झामिनेशन वगैरे असेल, तर या सगळ्या गोष्टींचा ऑनलाईन पद्धतीनं किंवा ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. आता नेक्स्ट फॅकल्टी आपण बघूया. या ठिकाणी मिस्टर अक्षय मिरगुडे सर, बऱ्यापैकी लोक यांना ओळखतात, हॉर्टिकल्चर. आता बघा यांचं एक एज्युकेशन यांचं या ठिकाणी एमएससी बॉटनी मधून झालेलं आहे, पण ते बॉटनी उत्तम शिकवतातच, सोबत त्याही पेक्षा जास्त किंवा इज इक्वल ते हॉर्टिकल्चर शिकवतात, ठीक आहे. हॉर्टिकल्चरचे जे काही लेक्चर वगैरे आहेत सरांचे तुम्हाला युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर अक्षय मिरगुडे सर सध्या आयडीबीआय बँकमध्ये ते ऍसेट ऑफिसर आहेत, ठीक आहे. फॅकल्टी आपल्याला हॉर्टिकल्चर साठी असणार आहे. सरांची एमएससी अग्री दापोलीवरून झालेली आहे. सरांना सुद्धा 4 इयरचा जे काही आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. आणि सरांनी 2 टाइम्स एफओ मेन्स आणि इंटरच्या बॅचेस या ठिकाणी काय केलेल्या आहेत, मेन्स वगैरे ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. तर सरांचा एक शॉर्ट मेसेज तुमच्यासाठी आहे, बघूया सर काय म्हणतात या ठिकाणी. एक मिनिट. ठीक आहे, तर सरांचा एक मेसेज आहे, बघूया सर काय म्हणताय तुमच्यासाठी. मित्रांनो, मी अक्षय अनिल मिरगुडे, मास्टर्स इन जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, करंटली वर्किंग ॲज अ आयडीबीआय ॲग्री ॲसेट ऑफिसर. गेल्या 4 वर्षाचा मला टीचिंग मध्ये अनुभव आहे. तसेच राहुरी अकॅडमी अंतर्गत अपकमिंग जे काही कृषी सेवक आणि विद्यापीठ भरतीच्या बॅचेस आहेत त्या बॅचेस मध्ये मी हॉर्टिकल्चर हा विषय तुम्हाला शिकवणार आहे. त्यामध्ये जसं की आयबीपीएस पॅटर्न नुसार जे काही आपले क्लासेस वगैरे झाले असतील त्याचा अनुभव आहे, एमसीआरचा अनुभव आहे. तर जे काही तुम्हाला कृषी सेवकला विद्यापीठ भरतीला जसे क्वेश्चन येतात तेही आपण परिपूर्ण त्याची तयारी करून घेणार आहोत. त्याच्यात हॉर्टिकल्चरच्या अंतर्गत स्कीम पण कव्हर करणार आहोत. तसेच स्वतः मी कृषी सेवक याचे पीवायक्यू अनालिसिस केलेले, त्याचे पीडीएफ पण बनवलेले आहे. लवकरच भेटूया आपण आपल्या कृषी सेवक आणि विद्यापीठ भरती बॅच मध्ये. चालेल, धन्यवाद. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, तर
नेक्स्ट जी आपली फॅकल्टी आहे दुर्गेश नरावडे सर. सरांची PGIMPKV राहुरी मधून PhD चालू आहे एंटमॉलॉजी या सब्जेक्ट मध्ये. ठीक आहे. कृषीथॉन अवॉर्ड आहे सरांना. BSc आणि MSc ऍग्रीला सरांना गोल्ड मेडल आहे. त्याच्यानंतर ICAR ची जी काही ASRB नेट वगैरे असती, ठीक आहे, त्या पद्धतीनं सर ते ती नेट क्वालिफाय केलेली सरांनी. आणि सोबत आता ERS प्रिपरेशन वगैरे असेल, पहिल्यापासूनच ते ERS प्रिपरेशन वगैरे करतात. म्हणजे जी काही नेटची एक्झामिनेशन असते तीच ARS एक्झामिनेशनची प्री असते. आणि ती प्री जी काही एक्झामिनेशन असते म्हणजेच नेट एक्झामिनेशन ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होत असते. ठीक आहे. तर ती कॉम्प्युटर बेस्ड म्हणजेच आपले IBPS प्रमाणे ती एक्झामिनेशन होती. तर कंटिन्युअसली सरांचं त्याचं प्रिपरेशन चालू आहे, सोबत PhD सुद्धा चालू आहे. ठीक आहे. तर सरांना या ठिकाणी येणं शक्य नाही झालं. ओके. नेक्स्ट फॅकल्टी आपली बघा मिस सुवर्णलता शिवणकर मॅडम. मॅडम आपल्या अकॅडमीच्या इतर बॅचच्या सुद्धा फॅकल्टी आहेत. मॅडम बॉटनी हा सब्जेक्ट शिकवतात आणि MSc ऍग्री त्यांचं बॉटनी मधून झालेलं आहे. बघा मॅडम अजून फॅकल्टी ऍट फिजिक्सवाला या ठिकाणी मॅडम फॅकल्टी नाही, तर या ठिकाणी मीन्स कंटेंट प्रोफेसर. ठीक आहे. म्हणजे जे काही कंटेंट असेल ते कंटेंट तयार करून द्यायचं काम करतात. ठीक आहे. सोबत जो काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टीचिंगचा एक्सपिरियन्स वगैरे असणार आहे, ठीक आहे, असतो तो एक्सपिरियन्स सुद्धा मॅडमला मॅक्झिमम आहे. MCRच्या बॅचेस असेल, IBPS CFOच्या बॅच वगैरे असेल, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मॅडमनी टीचिंग केलेली आहे. आणि सोबत मॅडमला IBPS RRB SO मेन्स इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे आणि टोटल 3 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स त्यांना आहे. तर मॅडमनी सुद्धा तुमच्यासाठी शॉर्ट मेसेज पाठवलाय. बघूया मॅडम काय म्हणतायत. Hello everyone, मी सुवर्णलता शिवणकर, मास्टर्स इन जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग अँड करंटली वर्किंग एज अ कंटेंट प्रोफेसर ॲट फिजिक्सवाला. मागच्या 4 वर्षापासून टीचिंग या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे. या सोबत आता राहुरी अकॅडमी अंतर्गतच्या कृषी सेवक आणि विद्यापीठ भरतीच्या बॅचेस आहेत. या बॅच मध्ये बॉटनी हा विषय जे आहे हे मी तुमचं कव्हर करणार आहे. यामध्ये आतापर्यंत IBPS पॅटर्ननुसार, TCS पॅटर्ननुसार, या सोबत MPSC मध्ये बॉटनी या विषयाशी रिलेटेड जे क्वेश्चन विचारले जातात त्याची परिपूर्ण तयारी जी आहे ती मी या बॅच मध्ये तुमची करून देणार आहे. तर लवकरच भेटू या बॅच मध्ये. थँक्यू. ओके, थँक्यू मॅडम. आता नेक्स्ट फॅकल्टी इंट्रोडक्शन. ठीक आहे. बघा नेक्स्ट फॅकल्टी आपली मिस्टर कळसकर सर. आपल्याला प्लांट पॅथॉलॉजी हा सब्जेक्ट शिकवायला असणार आहे. MSc प्लांट पॅथॉलॉजी झालंय सरांचं. सोबत ASRB जी काय CRची नेट वगैरे आहे ती सुद्धा सर क्वालिफाय आहेत. उत्तमरित्या सर प्लांट पॅथॉलॉजी शिकवतात. आतापर्यंत जवळपास त्यांना वेगवेगळ्या MPSCच्या एक्झाम असन, IBPSच्या एक्झामिनेशन असन, MCRPG CETच्या एक्झामिनेशन असन, ठीक आहे, आणि त्यांचे रेग्युलर जे काही टीचिंग वगैरे असेल असं सगळं मिळून जवळपास 12 इयरचा त्यांना टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आणि सर सुद्धा काही काळ MPSCचा किंवा आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा जास्त दिवस काय होते पार्ट होते. ठीक आहे. तर या ठिकाणी बऱ्यापैकी सरांचे जे काही मेन्स एक्झामिनेशन वगैरे आहे MPSCच्या वगैरे, तर सर स्वतः क्वालिफाय आहेत आणि एक बेस्ट प्लांट पॅथॉलॉजिस्ट आपल्या या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. सरांना या ठिकाणी येणं शक्य नाही झालं, पण जो काय आपला कोर्स आहे तो रेग्युलर सुरू झाल्यानंतर त्यांच्या शेड्यूल प्रमाणे सर आपल्याला या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मिस वैशाली ठाकरे फॅकल्टी. आपलं करंट अफेअर्स जे आहे ऍग्रिकल्चर करंट अफेअर्स त्याच्यासाठी सेपरेट फॅकल्टी आपण ठेवलेली आहे. वैशाली ठाकरे मॅडम हा तो पार्ट घेतील. मॅडमचे सुद्धा PhD ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग MPQ मधून झाले. सोबत PhD CAT सेकंड रँक होती मॅडमची. त्याच्यानंतर ICARची जी काय नेट एक्झामिनेशन आहे त्या सुद्धा मॅडम उत्तीर्ण आहेत, जी की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होती. त्याच्यानंतर IBPS FO नाबार्ड ग्रेड A मेन्स प्लस इंटरव्ह्यूचा असा तिकडचा सुद्धा त्यांना एक तगडा एक्सपिरियन्स आहे. आणि आता सध्या स्थितीला मॅडम नाबार्डच्या जे काही एक्झामिनेशन वगैरे आहे त्याच्यामध्ये करंट शिकवायचं काम करतात. ऍग्रीची MPSC वगैरे जी होती आपली त्याच्यामध्ये 50 मार्काचा करंटचा पार्ट होता तुम्हाला, आणि 50 मार्काचा जो काही करंटचा पार्ट होता तो मॅडमने घेतला होता. आणि 50 मार्काचा 100% मॅडमनी जे कंटेंट दिलं, ठीक आहे, जे कंटेंट दिलं जे आपल्या नोट्स मध्ये होतं, प्रिव्हियस बॅचचे जे विद्यार्थी त्यांना सगळं माहिती आहे. 100% करंटच नाही तर सगळाच पेपर 400 पैकी 400 पेपर आपल्या कंटेंटच्या बाहेर नव्हता, पण त्यातले त्यात ऍग्रिकल्चर करंट जसंच्या तसं आपलं नोट्स मधलं विचारलं गेलं होतं. त्याच्यामुळं एक करंटचा चांगला एक्सपिरियन्स मॅडमला आहे. तुमचे करंटचे मार्क्स कुठेही जाणार नाही. तर मॅडमनी सुद्धा तुमच्यासाठी एक शॉर्ट मेसेज पाठवलाय, बघूया आपण. हॅलो एव्हरीवन, मी वैशाली ठाकरे तुमचं राहुरी ऍग्री अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत आहे. माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर मी माझं BTech ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मधून केलेलं आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मधून, आणि माझं MTech ऍग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग मधून केलेलं आहे, ते सुद्धा डॉक्टर
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मधून. सध्या मी ICARच्या फंडेड प्रोजेक्टमध्ये सिनियर रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहे, ते पण डॉक्टर पंजाबराव कृषी देशमुख विद्यापीठमध्ये. मी तुमची फॅकल्टी आहे ऍग्रिकल्चर करंट अफेअर्ससाठी आणि ऍग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंगसाठी. थँक्यू. ठीक आहे. जे काय ऍग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंगचा एक जो काय पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी जो एक पार्ट येतो त्याच्यामध्ये, तो जो काही इम्पॉर्टंट एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट जो पार्ट आहे त्याचा सुद्धा मॅडम आपल्याला 1-2 लेक्चर मध्ये तो पार्ट ओव्हरलुक करून देतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपली नेक्स्ट फॅकल्टी आहे इंजिनियर डॉक्टर राहुल राजपूत सर, PhD ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग MPQ राहुरी. त्याच्यानंतर ICARचे नेट सर क्वालिफाय आहेत. 2 IBPSच्या मेन्स सरांनी दिलेल्या आहेत. एक SBI ची RBI ची असिस्टंट एक्झाम वगैरे ज्या काय असतील ते क्वालिफाय आहेत सर. सरांना सुद्धा 9 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि सर स्वतः IBPS जे काही एक्झाम वगैरे असतील त्याचे एक्सपर्ट आहेत. ओके. सरांनी सुद्धा एक आपल्याला मेसेज पाठवलाय, तर बघूया सर काय म्हणतायत या ठिकाणी. Hello everyone, welcome to Rahuri Agri Academy, an online platform for the various competitive examinations. I am Rahul, faculty for agricultural engineering, currently pursuing PhD in agricultural engineering, having a teaching experience in agricultural engineering. So join us to clear the concepts of agricultural engineering. Thank you. ठीक आहे. थँक्यू सर. आता नेक्स्ट बघा फॅकल्टी नॉन टेक्निकल जे काही सब्जेक्ट आहे आपले, इंग्लिश असेल, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि GS चा वगैरे जो काही पार्ट असणार आहे. ठीक आहे. करंट साठी आपली सेपरेट फॅकल्टी आहे जो याच्यातला करंटचा पार्ट आहे. बट हे जे काही 4 सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आता बघूया आपण सरांनी जे काही सर आहेत मॅडम आहेत त्यांनी आपल्याला मेसेज पाठवलाय, बघूया काय म्हणतायत. तर या ठिकाणी सुरुवातीला मिस रुचिता सुरुळ मॅडम इंग्लिश ग्रामर आपल्याला या ठिकाणी शिकवणार आहेत. 5 इयर ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स मॅडमला आहेत. IBPS असेल, TCS पॅटर्न असेल आणि ऑदर एक्झामिनेशन म्हणजे जे काय आपलं MPC UPC किंवा इतर सेवा एक्झामिनेशनचं जे काही इंग्लिश आहे ते चांगल्या रीती मॅडमनी बऱ्याच प्लॅटफॉर्म शिकवलेले आहेत. बघूया मॅडमनी सुद्धा एक मेसेज आपल्याला दिलाय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे, राहुरी ऍग्री अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मला एकूण 6 वर्षाचा अनुभव आहे, ज्यामध्ये मी बँकिंग असेल, SSC CGL असेल, TCS IBPS प्रमाणे होणाऱ्या ज्या सगळ्या एक्झाम्स, तसंच MPSC प्रमाणे होणाऱ्या एक्झाम्स, या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन मी करून घेत असते विद्यार्थ्यांकडून. सो ग्रामर, व्होकॅब, कॉम्प्रिहेन्शन या तिघही जे टॉपिक्स आहेत इंग्लिश मधील त्याची उत्तम पद्धतीने आपण तयारी करून घेणार आहोत. सो लवकरच भेटूयात आपण बॅच मध्ये. ओके, थँक्यू. थँक्यू मॅडम. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली फॅकल्टी आहे बघा मिस्टर निखिल सर. सर स्वतः BE मेकॅनिकल आहेत. त्यांची बँक PO 2018ची पोस्ट वगैरे होती ती सुद्धा त्यांनी काढली होती. त्याच्यानंतर 7 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स त्यांना आहे मॅथ आणि रिझनिंग मध्ये. MPC असन, UPSC असन, बँक असन, TCS असन, IBPS असन याच्यामध्ये जवळपास 7+ इयरचा त्यांना टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि स्वतः सुद्धा सरांनी प्रिपरेशन वगैरे खूप केलेलं आहे. सरांचा आता सध्या एक रिझल्ट सुद्धा बाकी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर IBPS एक्सपर्ट किंवा TCS एक्सपर्ट यांना म्हटलं तरी काही हरकत नाही. बघूया सरांनी सुद्धा तुम्हाला एक मेसेज दिलाय. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल सरवार, राहुरी ऍग्री अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, माझं बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून झालेलं आहे. मी 2016 पास आउट आहे मित्रांनो. त्याचबरोबर त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट कॉलेज उस्मानाबाद येथे ऍज अ लेक्चरर म्हणून पण काम पाहिलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो मला आतापर्यंत जवळपास 7 ते 8 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे इन व्हेरियस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लाईक MPSC, UPSC, बँकिंग, SSC, RRB. त्याचबरोबर डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स ज्या TCS आणि IBPS कंडक्ट करतात, तर याचा मला जवळपास 7 ते 8 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर मित्रांनो मी 2018 ला बँक PO ची एक्झाम क्लिअर केली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझा आता सध्या माझं स्वतःचं देखील कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी क्लास 1 साठी प्रिपरेशन चालू आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो मला जवळपास MPSC, UPSC, बँकिंग, SSC, रेल्वे आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामचा सेमिनारचा देखील अनुभव आहे. मी जवळपास पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जसे की नागपूर, पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या महाराष्ट्र ठिकाणी जवळपास आतापर्यंत 100+ सेमिनार्स आणि वर्कशॉप कंडक्ट केले आहेत की मेंटल ऍबिलिटी सेक्शन याच्याबद्दल अप्रोच आपला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कसा असला पाहिजे. तर मित्रांनो नमस्ते, मी तुम्हाला शिकवणार आहे मॅथ्स आणि रिझनिंग जनरल मेंटल ऍबिलिटी हा सेक्शन. तर मित्रांनो तुम्ही नक्कीच माझ्या ट्रिक्सने यश संपादन करणार हे नक्की मला कॉन्फिडन्स आहे. तर मित्रांनो आपण थांबूया. थँक्यू सो मच. थँक्यू सर.
बघा त्याच्यानंतर बघा वैजनाथ सर आहेत, जे की स्वतः MA-BEd आहेत, जी TET आणि टेटची एक्झामिनेशन आहे, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट वगैरे, ते सर स्वतः क्वालिफाय आहेत. 15 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे त्यांचा मराठी या सब्जेक्टमध्ये. सरांनी स्वतः जवळपास 3 वर्ष अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर त्यांनी फॅकल्टी म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांचं एक स्वतःचं बुक सुद्धा आहे, रायटर ऑफ मराठी ग्रामर बुक. ठीक आहे, विद्यानिकेतन पब्लिकेशनचं त्यांचं मराठी ग्रामरचं बुक आहे. सरांनी एक मेसेज दिलाय, बघूया आपण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैजनाथ सर आपल्या सगळ्यांचं राहुरी एग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण कृषी सेवक कृषी विद्यापीठ भरती 2025 ही एक बॅच या ठिकाणी सुरू करत आहोत. यामध्ये कृषी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सविस्तरपणे शिकवला जाणार आहे. यामध्ये पीडीएफच्या नोट्स असतील, टेस्ट पेपर्स असतील, हे सर्व तुम्हाला सविस्तर मिळणार आहे. त्यासाठी संपूर्ण टीम आपली कार्यरत आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जो नॉन टेक्निकलचा सब्जेक्ट आहे त्या नॉन टेक्निकलच्या सब्जेक्टसाठी देखील स्वतंत्र फॅकल्टीज आहेत. मी स्वतः वैजनाथ सर गेल्या 15 वर्षापासून ऑफलाईनच्या माध्यमातून तर गेल्या 4-5 वर्षापासून ऑनलाईनच्या माध्यमातून मराठी विषयाचं अध्यापन करणार आहोत. मी या अगोदर अनअकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील अध्यापन केलेलं आहे. याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. यामध्ये व्याकरण, शब्दसंग्रह आणि आकलन क्षमता या सर्वांचा सविस्तर विचार करूया. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू सर. त्याच्यानंतर मिस्टर गणेश पवार सर आहेत, MA पॉलिटिकल सायन्स मधून झाले सरांचं. 5 इयर्स प्लस टीचिंग एक्सपिरियन्स आहे सरांना स्वतः. ज्या काही सरळ सेवेच्या एक्झामिनेशन असेल, MPCच्या कंबाईनच्या एक्झामिनेशन असेल, त्याच्यामध्ये ऑल GS चा पार्ट सरांचे सर घ्यायचं काम करतात, म्हणजे ऑलराऊंडर सर आहेत. ठीक आहे, आणि सरांचा 5 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. सरांनी एक आपल्यासाठी मेसेज दिलाय, बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राहुरी ऍग्रिकल्चर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी गणेश पवार आपल्याला GS हा घटक शिकवणार आहे. GS या घटकामध्ये जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, त्यानंतर सायन्स हे सर्व विषय मी त्या ठिकाणी शिकवणार आहे. माझं शिक्षण MA पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे आणि मला 5 वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव आहे. तर नक्कीच आपण मिळून तयारी करूया. थँक्यू. थँक्यू सर. ठीक आहे, अशा पद्धतीनं जो काही आपला एक्सपर्ट फॅकल्टीचा पार्ट होता तो आपण बघितला आणि सगळ्यांचा तुम्ही एक्सपिरियन्स वगैरे बघितला किंवा सरांनी आपला स्वतःचा एक्सपिरियन्स वगैरे शेअर केला असेल. त्यावरून नक्कीच तुम्हाला एक एक्सपिरियन्स आला असेल. आणि प्रिव्हियस ज्या बॅच आहे, प्रत्येक बॅच मध्ये आपले कोणत्याच बॅचला 2-3 टीचर येऊन आपले शिकवतात असं नाही होत. प्रॉपर सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला भेटावं, कारण की एक सब्जेक्ट जो असेल की बरेच लोक काय होतं म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये शक्यतो बरेच 3-3, 4-4 सब्जेक्ट एक टीचरनी जर शिकवले तर प्रॉब्लेम काय होतो की जे एक डेप्थ असते त्या डेप्थ पर्यंत त्याला जाता येत नाही. किंवा एक MSc किंवा नेट PhD वगैरे त्या विद्यार्थ्याची असेल किंवा तो टीचरची असेल तर एक डेप्थ त्याला माहित असते. कोणती पण एक्झामिनेशन असू द्या, मग तो एकदम डेप्थ मधला कंटेंट कोणता आहे, तो आपल्या एक्झामला उपयोगीचा आहे की नाही आहे, हे सगळं त्यांना आयडिया असते. आणि प्रत्येक पोर्शन मध्ये, प्रत्येक सिलेबस मध्ये, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये काही हायलाइट पॉईंट असतात. हायलाइट पॉईंट ज्याच्यावर कोणत्या ना कोणत्या फॉर्म मध्ये उलट सुलट करून कसा ना कसा क्वेश्चन बनतो. आणि अशा प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये त्या पॉईंटवर काय असतात, क्वेश्चन असतात. असे सगळे जे काही हायलाइट पॉईंट आहेत एक्झामच्या दृष्टीनं अति इम्पॉर्टंट, ते तुम्हाला आपल्या सगळ्या फॅकल्टीकडून भेटतीलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कृषी सेवक एक्झामिनेशन साठी हे तर 100% उपयोगीचं असणारच आहे. आणि स्पेशली जी जी आता कृषी विद्यापीठची जी काही भरती होणार आहे, ठीक आहे, ती एक्झामिनेशन सोपी असेल असं बिलकुल समजू नका. कारण की बऱ्याच ठिकाणी प्रिव्हियस 10-12 वर्षाच्या क्वेश्चन पेपर वगैरे तुम्हाला फिरताना दिसत असेल. ठीक आहे, तर त्या एक्झामिनेशन पेक्षा खूप चेंज आपला पॅटर्न असणार आहे. ठीक आहे, तर ते आता आपण बॅच मध्ये वगैरे काय असणार त्या डिटेल्स बघूया. आता बघा, ही जो काही पार्ट होता हा आपला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल साठी GS चा पार्ट, GS ची फॅकल्टी आहे. आणि जे काही आपलं ऍग्रिकल्चर आहे इंग्लिश मिडियम त्याची ती आपण फॅकल्टी बघू. आता बघा, फॅकल्टी फॉर डिप्लोमा कृषी. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा सध्या स्थितीला मी इथं फॅकल्टी लॉन्च करत नाही किंवा दाखवत नाही. जी काय आपली कृषी डिप्लोमाची जी काही कृषीची फॅकल्टी असेल किंवा तो कोर्स असेल त्याचं मी वेगळं अनाउन्समेंट करणार आहे. कारण की भरपूर सारी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या की विद्यार्थ्यांसमोर डिस्प्ले करायचंय. मग या ठिकाणी एक जास्त वेळ नको जायला, म्हणून आपण जी काय फॅकल्टी ती पुढे बघूया. पुढे मीन्स 1-2 दिवसामध्ये त्याच्यावर मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवून या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ सादर करणार आहे. तर यामध्ये तुम्हाला फॅकल्टी कृषी
कृषीची जी फॅकल्टी असणार आहे, ठीक आहे, कृषीची जी फॅकल्टी असणार आहे त्या सगळ्यांची जवळपास पीएचडी झालेली आहे. ठीक आहे, असे 5+ फॅकल्टी मेंबर आपल्याला काय असणार आहे, कृषी सेवकचा जो काही पार्ट आहे, सिलेबस आहे तो शिकवायला असणार आहे. सोबत विद्यापीठ भरतीला जो काही उपयोग पडणारा सिलेबस आहे तो शिकवायला असणार आहे. सगळे डॉक्टरेट माणसं आहे आणि उत्तमरित्या त्यांना टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे पूर्ण मराठीमधून. ठीक आहे, पूर्ण मराठीमधून ते तुम्हाला एकदम उत्तमरित्या शिकवणार. असे 5 पीएचडी कॅन्डिडेट डॉक्टरेट माणसं तुम्हाला त्या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. 5+ एक्स्ट्रा म्हणजे गरज जर पडली किंवा वाटली तर अजून सुद्धा आपण फॅकल्टी त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. आणि ती सगळे पीएचडी झालेले टीचर वगैरे असतील. ठीक आहे, आता डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी कारण की भरपूर कॉल मेसेज वगैरे करतात की आमच्यासाठी काय किंवा आमची फॅकल्टी कोण आहे. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी फॅकल्टी 2 दिवसामध्ये डिस्प्ले होईल. तर त्यांच्यासाठी एकच मी या ठिकाणी सांगा, सगळे डॉक्टरेट झालेले माणसं आहे, उत्तमरित्या त्यांना 10-12 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि रिसेंटली ठीक आहे माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी सिनियर वगैरे असलेले आणि टीचिंगचा 10-12 वर्षापासून एक्सपिरियन्स असलेले, एमएससी पासून प्रिपरेशन वगैरे करणारे, IBPS TCS पॅटर्न प्रमाणे सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे. अशी एकदम टॉप मोस्ट पीएचडी स्कॉलर त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. पीएचडी स्कॉलर नाही, डॉक्टरेट. ओके, आता बघा हा झाला पार्ट. आता हा फॅकल्टीचा पार्ट बघितला आपण. यामध्ये बघा आता जे काय आपलं शेड्यूल आहे ते शेड्यूल मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर सुद्धा मी अवेलेबल करून देणार आहे. एक टेंटेटिव्ह शेड्यूल आपण बनवलंय आणि आता फॅकल्टीचा पार्ट झालाय तर थोडंसं आपण हे काय करू, शेड्यूल वगैरे या ठिकाणी बघून घेऊ आणि बाकीचे जे काही हायलाइट्स वगैरे असतील बुकच्या वगैरे, तुमचे क्वेश्चन वगैरे असेल हे शेड्यूल नंतर आपण घेणार आहेत. तर या ठिकाणी बघा हे जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे हे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल होऊन जाईल. तर या ठिकाणी बघा सद्यस्थितीला आपलं एक्झाम प्रिपरेशनला आपल्याला किती वेळ मिळतोय. ठीक आहे, आणि एका पर्टिक्युलर सब्जेक्टला किती लेक्चर्स लागतात, एक राऊंड फिगर एक अंदाज आहे. त्या अंदाजानुसार आपण हे शेड्यूल बनवलेलं आहे. हे टेंटेटिव्ह वेळापत्रक आहे. या वेळापत्रकाप्रमाणे आपला कोर्स रन होईल. पण त्याच्यामध्ये जसे फॅकल्टी वगैरे असेल, फॅकल्टी मीन्स नंबर ऑफ लेक्चर कसे लागतील. ठीक आहे, आणि ऍग्रिकल्चरचा पार्ट वगैरे असेल तो एक पार्ट असेल. सायमल्टेनियसली हे सगळंच आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. पण एक्झामला किती आपल्याला कालावधीवर भेटतोय, ठीक आहे, एक्झाम पर्यंतचा किंवा किती जास्त जर भेटला तर त्यानुसार आपण हा कोर्स जे काही शेड्यूल आहे त्याच्यामध्ये चेंज होईल. तर या ठिकाणी बघा आपलं या ठिकाणी फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे 21 तारखेपर्यंत हे काय आहेत आपले डेमो लेक्चर आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा किंवा हायलाइट केलेला पार्ट डेमो लेक्चरचा आहे. आता हे तुम्हाला थोडंसं समजून सांगतो. आता आपण 3 शिफ्ट मध्ये काय केलेलं आहे याचं डिझाईन केलेलं आहे हा कोर्स. त्याच्यामध्ये मॉर्निंगला एक अर्ली मॉर्निंग, ठीक आहे, अर्ली मॉर्निंग, त्याच्यानंतर एक आफ्टरनूनचा वगैरे पार्ट आणि एक इव्हिनिंगचा पार्ट, अशा याच्यामध्ये आपण हा कोर्स डिझाईन केला. त्याच्यामध्ये बघा सकाळी 7 वाजता ते 8:30 वाजता डेली 1.5 तास सकाळ तुमचं कशाचं लेक्चर होईल, मराठी व्याकरणाचं लेक्चर होईल. ठीक आहे, पण या ठिकाणी बघा हे मराठीचं लेक्चर मंडे पासून सुरू होईल. मंडेला सकाळी या ठिकाणी काय होईल लेक्चर सुरू होईल. सद्यस्थितीला मंडे पर्यंत सकाळी कोणतं लेक्चर नसेल. त्याच्यानंतर 8:30 नंतर बघा मध्ये ब्रेक आहे आणि 10 ते 12 आणि नंतर 3:30 ते 5 पर्यंत आपलं आफ्टरनूनचा आणि लेट मॉर्निंगचा जो काही पार्ट आहे तो त्याच्यामध्ये कोर्स डिझाईन केलाय. याच्यामध्ये मॉर्निंगच्या सेशनला आणि आफ्टरनूनच्या सेशनला काय होईल आपले लेक्चर होतील. याच्यामध्ये बघा आता सुरुवातीचे जे काही मंडे पर्यंतचा पार्ट आहे त्याच्यामध्ये डेमो लेक्चर चालतील. इंग्लिश आणि ऍग्रिकल्चरचे जे काही सब्जेक्ट आहे त्याचे डेमो लेक्चर वगैरे चालतील. आणि इकडं लेट इव्हिनिंगचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 8:30 ते 10 वाजेपर्यंत आपलं गणित बुद्धिमत्ताचं डेली लेक्चर होईल. ठीक आहे, हे थोडंसं मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं जे काही आपल्या लेक्चरच्या शिफ्ट आहेत त्या. ठीक आहे, म्हणजे आपले डेली किती 4 लेक्चर होतील. ओके, आता याच्यामध्ये थोडेसे फार बदल वगैरे होतील पण ते बॅच सुरू झाल्यानंतर आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप वगैरे जो काही बनवून विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये याच्याबद्दलच्या रेग्युलर अपडेट वगैरे तुम्हाला दिल्या जातील. ठीक आहे, आता बघा मग या ठिकाणी हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं. या ठिकाणी आता मी काही एवढा टाइम घालणार नाही कारण की हे इझिली तुम्हाला समजेल. फक्त मी तुम्हाला शिफ्ट वगैरे सांगितल्या आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी प्रत्येक वीकला वगैरे काय केलेलं आहे आपण. आता ही मराठी व्याकरण आपलं चालेल ते कुठपर्यंत चालेल, फ्रायडे 8 म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत आपलं काय चालेल, मराठी ग्रामर चालेल. इकडे बघा सोबत मॉर्निंगचा आणि आफ्टरनूनच्या पार्टला ऍग्रिकल्चरचे जे काय आपले सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, ऍग्रिकल्चर मध्ये पण मग ऍग्रोनॉमी का सॉइल का फॉर्टी का काय हे तुम्हाला डिटेल मेसेज येईल आपल्या ऍडमिशनचा जो काही कॅन्डिडेटचा ग्रुप असणार आहे स्टुडंटचा त्याच्यावर. ऍग्रिकल्चरचे कोणते सब्जेक्टचं लेक्चर असणार आहे ते येईल तुम्हाला. सोबत इंग्लिश ग्रामरचा पार्ट आहे तो सुद्धा आपला 8 म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत चालेल. त्याच्यानंतर सोबत इथपर्यंत ऍग्रिकल्चर, इंग्लिश, मराठी आणि गणित बुद्धिमत्ताचा पाठ कुठपर्यंत चालणार आहे तुमचा 16 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. कारण की गणित आणि बुद्धिमत्ता असे 2 सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायचे. ओके, आता इकडे इंग्लिश संपल्यानंतर
आपण मॉर्निंग आणि लगेचच लेट मॉर्निंगचा जो काय पार्ट असणार आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जीएसचा जो काय पार्ट आहे, ठीक आहे, जिओग्राफी असन, हिस्ट्री वगैरे असन, ठीक आहे, इकॉनॉमिक्स वगैरे असन, सायन्स वगैरे असन, तो जो काय पार्ट आहे एक्झामच्या दृष्टीनं तो जीएसचा पार्ट आपण इकडे घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा ऍग्रिकल्चरचा सिलेबस पोर्शन जास्त आहे, त्याच्यामुळे आपण जीएस सोबत ऍग्रिकल्चर सुद्धा चालू देणार आहे. आणि एकदा जीएसचा गणित बुद्धिमत्ताचा मराठी इंग्लिशचा पार्ट संपल्यानंतर उर्वरित डेजला आपण काय करणार आहे, सगळे ऍग्रिकल्चरचा रिमेनिंग सिलेबस त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. आणि आता जे काय आपलं टेस्ट असणार आहे, ठीक आहे, टेस्टचं आपण मध्ये शेड्यूल केलेलं आहे. जोपर्यंत आपला सिलेबस कम्प्लीट होत नाही, एक 4-5 टेस्ट तुम्हाला फुल लेंथ टेस्ट अवेलेबल होतील. बट बॅच मध्ये आपण दर संडेला काय करणार आहे, टेस्ट घेणार आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहे. म्हणजे ऍप जशी की तुम्ही ऑनलाईन तुमची एक्झाम असणार आहे तशी ऑनलाईन आपली ती टेस्ट सिरीज होईल, ठीक आहे. जो काय झालेला पोर्शन वगैरे असेल त्याच्यावर काय होणार आहे, आपली झालेला सब्जेक्ट वगैरे असणार आहे त्याच्यावर आपली काय होईल, टेस्ट होईल. ओके, ती टेस्ट आपली होईल. त्याचं टायमिंग वगैरे जे काय असणार आहे ते सगळं तुम्हाला बॅच मध्ये मी तुम्हाला ते सांगेल. त्याच्यानंतर संडेला प्रत्येक संडेला आपली सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहे. आणि त्याच्यानंतर जी काय आपली फुल लेंथ टेस्ट आहे, ठीक आहे, जसं जसं आपला सिलेबस कम्प्लीट होत जाईल तसे 2-2, 3-3, 4-4 सब्जेक्ट आपण मर्ज करून ती टेस्ट वगैरे आपण फुल लेंथ पद्धतीने काय करणार आहे, घेणार आहे. आणि ज्या काय फायनल फुल लेंथ टेस्ट वगैरे असतील ते सगळा सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर असतील. आता हे जे काही शेड्यूल आहे हे सगळं एक्झामला टाइम किती आपल्याला अवेलेबल होतोय याच्यानुसार परत एकदा याच्यामध्ये चेंजेस वगैरे होतील. बट एक प्लॅन तुमच्या समोर असावा की कोर्स आपल्या कशा पद्धतीनं रन होणार आहे, म्हणजे एक प्रॉपर प्लॅनिंग तुमच्या डोक्यात असावं की नाही तर बॅच वगैरे जॉईन केली मग टेस्ट कशी होणार आहे किंवा कोणता सब्जेक्ट कधी कव्हर होणार आहे, म्हणजे असं सातत्याने तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ नको, ठीक आहे. नाहीतर तुम्ही प्रत्येक वेळेस मेसेज करायचे की सर हा सब्जेक्ट कधी कव्हर होणार, हा सब्जेक्ट कव्हर कधी होणार, मग तो थोडासा टाइम वगैरे तुमचा नको वेस्ट जायला. किंवा एक प्रॉपर अंडरस्टँडिंग तुम्हाला बॅच जॉईन करायच्या आधीच असावी, कारण की तुमचे डिसिजन तुम्हाला घेता येतात. अशा पद्धतीने एक वेल प्लॅन बॅच आपण केलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला नोट वगैरे दिलेली आहे, ही नोट वगैरे तुम्ही काय करायची, वाचून वगैरे घ्यायची. ओके, काही अडचण वगैरे असेल तर इतर मोबाईल नंबर वगैरे पण दिलेला आहे. अशा टोटल याच्यामध्ये पूर्ण 100% सिलेबस विथ टीचिंग विथ 2 बुकलेट्स. आणि तुम्हाला या ठिकाणी संडेला जे काही टेस्ट वगैरे असतील फुल लेंथ टेस्ट वगैरे अशा 30+ टेस्ट त्या ठिकाणी काय आहे तुम्हाला आपण अवेलेबल करून देणार आहे, ठीक आहे. आता हे अप टू 31 ऑगस्ट पर्यंतचं शेड्यूल आहे. म्हणजे आता सध्या टार्गेट आपण ठेवलंय की ऑगस्ट पर्यंत सिलेबस आपल्याला कम्प्लीट करायचा. याच्यामध्ये जसे नंबर ऑफ लेक्चर्स वगैरे लागतील त्याच्यानुसार एक 10-15 दिवस त्याच्यामध्ये काय वाढू शकतात किंवा एक्झामला आपण किती ड्युरेशन राहिलं त्याच्यावर आपण प्लॅन करणार आहेत. आणि सोबत आता बघा 4ही विद्यापीठाच्या पूर्वपगस्ताच्या ऍड पडलेल्या आहेत, तर ते विद्यार्थी कॉन्टॅक्ट करतायत ऍडमिशनसाठी. तर त्यांच्यासाठी मला एक स्पेशल सांगायचंय. ते म्हणतायत की आता आमची एक्झाम, आता त्याच्याबद्दलची महत्वाची अपडेट जी आहे ती मी आता सांगून देतो तुम्हाला की कृषी मंत्रालयाकडून एक डायरेक्ट हे आलंय त्यांना, म्हणजे एक ताकीद आली का ह्या ज्या काही विद्यापीठाच्या ज्या काही जाहिराती आहेत म्हणजे प्रकल्पग्रस्ताच्या जाहिराती ह्या 15 ऑगस्ट पर्यंत जी काही प्रोसिजर आहे त्याची सगळी कंप्लीट करायची. म्हणजे 15 ऑगस्टच्या आसपास आपली ती एक्झाम होऊ शकते असं अल्टिमेट त्यांना दिलेलं आहे. मग ती फास्ट मध्ये ती प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यांची जे काही लिस्ट वगैरे असेल, कोण इलिजिबल कॅन्डिडेट झाले, कोण इलिजिबल जे नाही झाले, अशा सगळ्यांची काय केलेली लिस्ट लावलेली आहे. आणि एमपीक्यू राहुरीची अपडेट वगैरे जी असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे ती रात्रीच मला अपडेट भेटली. आणि 15 ऑगस्ट नंतर लगेचच आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी कृषी विद्यापीठची रेग्युलर भरती काढायची. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आता 15 ऑगस्ट पर्यंत प्रकल्पग्रस्ताची सगळी प्रोसिजर आपली होईल. त्या संदर्भात जे काही नोटीस वगैरे असेल, नोटीस नाही पण जी काही लिस्ट वगैरे असणार आहे ती एमपीक्यूच्या साईटला सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि सोबत तो म्हणजे एक ताकीदच तशी आलेली आहे. आणि जे काय आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असतील डॉक्टर शरद गडाख सर, तर त्यांनी सुद्धा ज्या संबंधित अधिकाऱ्यांना अल्टिमेट दिलेला आहे, ठीक आहे, की 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याला भरती कंप्लीट करायची. त्याच्यानंतर लगेच आपली भरतीची प्रोसेस सुरू होईल. ओके. आणि त्याच्यानंतर आता दुसरी एक एक्झामच्या बाबतीत अपडेट म्हणजे जी काय आपली एक्झामिनेशन आहे, ठीक आहे, जी काय आपली एक्झामिनेशन आहे ती टीसीएस घेणार आहे. आता बघा याच्यामध्ये आता जी प्रकल्पग्रस्ताची ऍड आहे, म्हणजे मी तुम्हाला हे काय सांगतोय कारण की ह्या थोड्याशा गोष्टी मला समजल्या. तर याच्यामध्ये बघा एक क्लास 3 ची पोस्ट आहे आणि क्लास 4 च्या पोस्ट आहेत. ओके. क्लास 4 म्हणजे कोणत्या, लेबर वगैरे झाले, ठीक आहे, लेबर वगैरे झाले, ड्रायव्हर वगैरे झाले, मेकॅनिकल जे काम वगैरे करणारे, ठीक आहे, ते लोक झाले. आणि क्लास 3 मध्ये आपले असिस्टंट, JRA, SRA ह्या ज्या काही पोस्ट आहे ह्या टीसीएस घेणार आहे. म्हणजे क्लास 3 च्या पोस्ट टीसीएस घेणार आहे. आणि क्लास 4 च्या पोस्ट म्हणजे आपण ज्याला वर्ग ड च्या पोस्ट म्हणतो ते कोण घेणार आहे, विद्यापीठ घेणार आहे. विद्यापीठ, कृषी विद्यापीठ ह्या क्लास 4 च्या एक्झामिनेशन घेणार आहे. आता टीसीएस जरी एक्झामिनेशन घेत असली तरी याच्यामध्ये चान्सेस हे पण आहेत की
विद्यापीठाकडून सुद्धा जे काही पेपर वगैरे आहे ते विद्यापीठाकडून जाऊ शकतात. ठीक आहे, जाऊ शकतात. म्हणजे आपलं जो काही पेपर वगैरे बनवायचं काम आहे ते स्पेशल एखादी विद्यापीठची टीम वगैरे असते, ती टीम आपला पेपर वगैरे देऊ शकते. त्याच्यामुळे एक विद्यापीठच्या लेव्हलने आपल्याला अभ्यास वगैरे कसा करायला पाहिजे, ठीक आहे, ते एक आपली प्रॉपर टीम तुम्हाला ते सांगणारच आहे. आणि अशा पद्धतीने आपली ती बॅच रन होईल, त्याबद्दल काही शंका नाही. म्हणजे तुम्ही एकदा अकॅडमीचा पार्ट झाला तर तुम्ही एक्झाम कोणत्या पण लेव्हलची येऊ द्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे टीचिंग त्या पद्धतीची असणार आहे. ठीक आहे, मग तुम्हाला वाटलं समजा की TCS ने अभ्यास केलाय, अचानक MPSC कडेच गेली, बाबा मी MPSC कडे जाणार नाही, पण मी हे तुम्हाला सांगतोय MPSC कडे गेली अचानक आणि IBPS कडे गेली किंवा विद्यापीठांनी त्यांच्या लेवलला घेतली एक्झामिनेशन, तरी आपल्या जे काही प्रिपरेशन तुम्ही करणार आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तुम्हाला सेम अभ्यासक्रम म्हणजे तशाच पद्धतीने आपण म्हणजे बेसिक एकदम बेसिक गोष्टी आपण क्लिअर करून घेणार आहे या बॅच मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. आपण शेड्यूल बघितलं. आता नेक्स्ट स्लाइडवर आपण थोडस बुक्सच्या बाबतीत चर्चा करू. बरेचशा विद्यार्थ्यांची कॉल मेसेज वगैरे असतात, बुक्स वगैरे आहे, बुक्स संदर्भात मुलांचं म्हणजे बुक्स कधी भेटणार. आता जवळपास कालचा तुम्हाला सांगतो, आपण बरेचशा विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर फी कमी करा, फी कमी करा. बट आता मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं, युट्यूबला सेशन घेतलं की बाबा हा किती कट टू कट कोर्स तुम्हाला या ठिकाणी डिझाईन केलाय मी, किंवा प्राइस ठेवलेली ते एकदम कट टू कट होती. कारण की तुम्हाला टोटल 14 फॅकल्टी प्लस डिप्लोमाची वेगळी फॅकल्टी, म्हणजे जवळपास 20 डिप्लोमाचे 5-6 टीचर त्या ठिकाणी असतील कमीत कमी, म्हणजे जवळपास 20 फॅकल्टी तुम्हाला हा कोर्स शिकवणार आहे. आणि एवढे सब्जेक्ट सुद्धा त्याच्यात आहे. असं नाही की ऍग्रिकल्चर म्हणजे एकच सब्जेक्ट आहे, एवढे सब्जेक्ट आहे. आणि तुम्हाला जर विद्यापीठ भरती किंवा कृषी सेवकची जर प्रॉपर तुम्हाला गायडन्स घ्यायचा असेल तर तेवढी रिक्वायरमेंट आहे आणि तेवढे टीचर पाहिजेच. कारण की तुम्ही एवढ्या मोठ्या जागा आहेत आणि तुम्ही आता रिस्क घेऊ शकत नाही. ठीक आहे, ज्याला रिस्क वगैरे घ्यायचे त्यांनी विचार करू शकता, पण एवढी फॅकल्टी माझं ठेवण्याचा एकमेव उद्देश म्हणजे कोणतीही रिस्क नको. ठीक आहे, रिस्क कोणतीच नको. कितीही अवघड पेपर आला तरी आपल्या फॅकल्टीकडून ते डिलिव्हर होणारच आहे. अशा पद्धतीनं एवढी मोठी फॅकल्टी ठेवली. त्याच्यामुळे बघा मार्केटमध्ये तुम्हाला आता 500-1000 रुपयामध्ये पण बॅच भेटेल. मला काही कोणाला नाव ठेवायचं नाही, बट मी तुम्हाला सांगतो माझ्या पद्धतीनं प्रत्येक बॅच माझी बघा एवढी फॅकल्टी असते. कारण की मला विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये रिस्क नकोय. ठीक आहे, त्यांचं प्रिपरेशन प्रॉपर व्हावा. एक जेवढं टीचर, कारण की एखादा कोर्स मी 4 पण सब्जेक्ट शिकू शकतो, पण मी काय करणार आहे बाकीच्या सब्जेक्टला मी प्रिपरेशन करून शिकवणार आहे. कारण की प्रिपरेशन मग तुम्ही स्वतः पण करता ना, तुम्ही सुद्धा 4 दिवस प्रिपरेशन केलं तर एखादा विषय शिकू शकता. ठीक आहे, बट टीचरचा रोल काय असतो, त्याच्या रक्तात तो सब्जेक्ट असला पाहिजे. आणि मग किती ऍडव्हान्स नॉलेज असेल किंवा किती सिंपल मध्ये असेल, ते सगळ्याच गोष्टी त्याच्याकडून डिलिव्हर झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे माझा उद्देश असतो. कारण की मी भरपूर असे युट्यूबला पण सेशन बघितलेले आहेत ऍग्रोनॉमीचे सुद्धा स्पेशली. ठीक आहे, ऍग्रोनॉमी आता माझी PhD झाली, त्याच्यातली मला डेप्थ माहिती किती आहे. भरपूर मी युट्यूबला भरपूर असे सेशन बघितलेत की कन्सेप्ट एक राहतो आणि पर्टिक्युलर जे काही टीचर असतील ते वेगळंच शिकवतात. ठीक आहे, कारण की त्यांचं स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये नसतं, प्रॉपर कन्सेप्ट अंडरस्टँडिंग सुद्धा त्यांची झालेली नसते. बट तो एक कन्सेप्ट आहे, तो तिसऱ्याच पद्धतीने शिकवला जातो. ह्या भरपूर गोष्टी मी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे माझा पहिला क्रायटेरिया का प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला ती प्रॉपर काय करायची, त्या ठिकाणी फॅकल्टी द्यायची. आता बघा तुम्ही नवीन प्रिपरेशन करत असता, युजली कुठंतरी तुम्ही तो सब्जेक्ट वाचलेला असतो पास होण्यापुरता. काही अशा भरपूर गोष्टी असतात का ते तुम्ही वाचलेल्या पण नसतात. ठीक आहे, मग तुम्हाला काय वाटतं की इकडे एखाद्या वेगळ्या पद्धतीने जरी सांगितलं ऍक्च्युअल कन्सेप्ट सोडून, तरी पण तुम्हाला वाटतं ते बरोबर आहे. कारण की ते खरं आहे का खोटं आहे हे तुम्हाला त्याची अंडरस्टँडिंग नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं एक्सपर्ट फॅकल्टी ठेवायचं म्हणजे मी पहिल्यापासून हे करतो, हट्ट करतो. आणि प्रत्येक बॅचला माझी एक्सपर्ट फॅकल्टी असते. तर बघा त्यामुळे एक एवढी मोठी फॅकल्टी तुम्हाला प्रोव्हाइड करायची. त्याच्यामुळे साहजिकच तुम्हाला क्वालिटी सांगायची गरज नाही मी की काय क्वालिटी येणार आहे त्याच्यातून. ठीक आहे, सोबत तुम्हाला 2 बुक्स द्यायचे. तुम्ही जर बुक्स सेपरेट परचेस करायला गेले हे, तर तुम्हाला 1000 रुपयाला ते बुक्स पडतील. आणि दुसरी गोष्ट, पहिले आता बॅचचे जे काही विद्यार्थी असेल त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना हे बुक्स डिलिव्हर वगैरे होतील. आणि हे तुम्हाला झेरॉक्सच्या किमतीत, तुम्ही झेरॉक्स जरी काढायला गेले ह्या बुकची, तरी तुम्हाला ते बुक्स तुम्हाला झेरॉक्स पेक्षा स्वस्त पडणार आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. आणि आता मी तुम्हाला बॅच मध्ये हे बुक्स 2 डिलिव्हर करत आहे. आणि जवळपास तुम्हाला जर त्याची डिलिव्हरी चार्जेस वगैरे जर धरलं, ते सगळे मी विथ कुरिअर चार्जेस तुम्हाला देणार आहे. म्हणजे ते सुद्धा मी तुमच्याकडून घेणार नाही. असे जवळपास 1000-1200 रुपयाचे बुक्स तुम्हाला या बॅच मध्ये फ्री भेटणार आहेत. ओके, त्याच्यानंतर PPT नोट्स असेल, PDF नोट्स वगैरे असेल, टेस्ट सिरीज वगैरे असेल. ठीक आहे, आता बघा असं नाही की मी एकटाच सगळं याच्यामध्ये वर्क करत आहे. ठीक आहे, तेवढं मटेरियल सध्या माझ्याकडे पण आहे. बट आता रिसेंट जी काय आपली हे असणार आहे टेस्ट सिरीज असणार आहे, JRF ची SRF ची जी काही टेस्ट सिरीज वगैरे असणार आहे, पर्टिक्युलर त्याच एक्सपर्ट कडून आपण ते ऑब्जेक्टिव्ह वगैरे काय असणार आहे ते काढून घेणार आहेत. कारण की बघा मला डेप्थ माहित नाही किंवा मला कन्सेप्च्युअल माहित नाही किंवा तो क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे एवढं माहित नाही. म्हणजे मला मी
जनरल, कारण की माझं स्पेशलायझेशन वेगळंच आहे. ठीक आहे, जनरल म्हणजे मला त्या सगळ्या गोष्टींचा एक अनुभव आहे, बट जेवढं प्रॉपर ज्याच्या रक्तात ऍग्रिकल्चर किंवा तो सब्जेक्ट आहे तेवढा एक्सपर्ट जर त्याच्याकडून घेतला तर बऱ्याच गोष्टीमध्ये फरक पडतो. हा मी सेल्फ एक्सपिरियन्स घेतलेला आहे. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी मध्ये आपल्या जवळपास आता ही बॅच रन करताना आपले टीचर आणि मॅनेजमेंट असे जवळपास परत टेस्ट सिरीजचं काम, ऑब्जेक्टिव्हचं काम, अशी 30 लोक या बॅच मध्ये काम करत आहे. किती? 30 लोक. ठीक आहे, काही पडद्या आड काम करणारे आहेत. ठीक आहे, त्या लोकांचं आता इथं मी नाही नाव वगैरे तुम्हाला सांगितलं, पण असे 30+ फॅकल्टी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, निश्चिंत राहा. तुमचा इच अँड एव्हरी डाऊट या ठिकाणी काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. आणि लास्ट टाइम किंवा इथून मागच्या बॅचला बघा तुम्ही, जे काय आपले एफएसओ चे विद्यार्थी असेल, ऍग्री एमपीसी चे विद्यार्थी असेल, ऍग्री एमपीसी या एफएसओ ला 100% प्रत्येक मेन्स दिलेल्या पोरांनी आपलं राहुरी ऍग्री अकॅडमीचं कंटेंट वाचून गेलेले पोरं आहेत आणि त्यांचा इफेक्ट व क्वालिटी काय असते त्यांना एक्झाम मध्ये सुद्धा जाणवलेले. ऍज इट इज आपल्या टेस्ट सिरीज रिफ्लेक्ट झालेल्या आहेत. आणि साहजिकच आहे, 100% तुम्हाला सांगतो की ह्या एक्झामिनेशन साठी सुद्धा 90% रिझल्ट आपल्याच अकॅडमीचे असणार आहे. आता तुम्हाला सांगतो, कारण की मी हे का बोलतोय, संदीप भुसारीले चांगला माणूस आहे म्हणून मी ह्या गोष्टी बोलत नाही, कारण की मी कोर्स तुम्हाला क्वालिटी दिसत आहे, मला सांगायची गरज नाही. अशा पद्धतीनं प्रॉपर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे असं नाही की बॅच आता ऍडव्हर्टाईज येणार आहे म्हणून चला पटपट आता फॅकल्टी वगैरे बघू आणि बॅचची तयारी करू, असं नाही. प्रॉपर तुम्हाला सगळं नियोजनबद्ध आपला कारभार चाललेला आहे, ते तुम्हाला पहिल्या दिवसापासून भेटतंय. आणि आता दुसरी एक मला महत्वाची गोष्ट सांगायची, याच्यामध्ये ह्या नोट्स वगैरे तुम्हाला भेटतील, 2 बुक्स वगैरे तुम्हाला भेटतील. आणि आता मी तुम्हाला हे सगळ्या खर्च आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं होतं की बुक्स ओनली फॉर फर्स्ट 250 विद्यार्थ्यांसाठीच बुक भेटतील, असं मी काल तुम्हाला सांगितलं होतं. आणि जवळपास कालच, म्हणजे कालचं तुम्हाला आकडा सांगतो, आजचा आकडा तुम्हाला सांगत नाही, कालचे जे ऍडमिशन होते एक दिवसाचे आपले 180+ ऍडमिशन आपले झालेले आहेत. आणि आता जवळपास तुम्हाला याच्यामध्ये 25-30 ऍडमिशन आता सुद्धा झालेले आहे. म्हणजे हा जो आकडा आहे आपला फर्स्ट 200 विद्यार्थ्यांचा, 250 विद्यार्थ्यांचा, तो 200+ या ठिकाणी गेलेला आहे. आता याच्यातल्या 50 सीट्स काय असतील रिमेनिंग असतील. बट आता कसं आजच डेमो लेक्चर सुरू झालेत, मग भरपूर विद्यार्थ्यांचं असं पण म्हणणं होतं की सर आम्हाला डेमो तुमचं ओरिएंटेशन लेक्चर वगैरे बघायचंय, परत एकदा आम्हाला थोडीशी क्लॅरिटी येईल. तर मग ते कालच सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. ठीक आहे, कारण की तुम्ही एवढा रिस्पॉन्स दिला महाराष्ट्रातून, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. कारण की तुम्ही पण क्वालिटी बघूनच या सगळ्या गोष्टी डिसाईड केलेल्या आहेत. त्याच्यामुळं बघा आता 250 विद्यार्थ्यांना होतं आणि याच्यातल्या 50 जागा राहिल्या असतील आता. तर याच्यामध्ये बघा अजून एक आपण या ठिकाणी काय करत आहे, त्याच्यामध्ये अजून प्लस 250. ओके, म्हणजे अजून 250 जे काही विद्यार्थी असेल, ठीक आहे, 250 250 अजून विद्यार्थ्यांना आपण काय करत आहे या ठिकाणी, हे 250 समजा आता फुल झाले. ठीक आहे, आता नेक्स्ट 250 काय आहे या ठिकाणी, नेक्स्ट 250 अजून विद्यार्थ्यांना हे बुक्स आपण फ्री देणार आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याचे डिलिव्हरी चार्जेस वगैरे असेल ते तुम्हाला काही द्यायची गरज नाही. फक्त ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला लगेचच ते बुकलेट्स वगैरे काय होणार आहे, डिलिव्हर होणार आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट क्लिअर झाली. 250 ऍडमिशन समजा आता आपले क्लिअर झालेत आणि परत 250 ऍडमिशन साठी आपण काय करते, पुढच्या 250च्या म्हणजे सेकंड 250 जे काही एक पर्टिक्युलर तो ग्रुप आहे 250चा, त्यांच्यासाठी सुद्धा फ्री बुक्स आपण डिलिव्हर करत आहे. ओके, आता बुक्स बघा या ठिकाणी आता टेस्ट सिरीज वगैरे, आता बुक्सची जी काही क्वालिटी आहे, ठीक आहे, आता शिव सेशन आपला जास्त पण लॉंग नको व्हायला. ठीक आहे, लॉंग नको व्हायला. नेक्स्ट जे आपलं सेशन असणार आहे माझं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बुक्स ची क्वालिटी दाखवतो. ठीक आहे, कारण की मला प्रत्येक गोष्टी तुम्हाला मी स्वतः इफोर्ट्स काय घेतलेत, कारण की कंटेंट म्हटलं की एफोर्ट्स दिसले पाहिजे ना. कारण की इकडून तिकडून आज चॅट जीपीटीवर कोणतं पण तुम्ही पार्ट टाकला तर ऍज इट इज तुम्हाला सगळं कंटेंट त्याचं येतं. बट चॅट जीपीटी ही एक जनरलाइज गोष्ट झाली, आपल्या पुस्तकातलं कंटेंट ते देत नाही. ठीक आहे, ते एक AI टूल आहे आणि भरपूर क्लासेसमध्ये ठीक आहे, तर काय होत आहे की चॅट जीपीटीचं कंटेंट युटिलाइज वगैरे केलं जातं. तर तसं आपल्याकडे होणार नाही, कारण की तुमचा पेपर सेट होणार आहे, जो एक्झामिनर असणार आहे पेपर सेट करणारा, तो रेफरन्स बुक वाचणार आहे, रेफरन्स बुक. आणि त्या रेफरन्स बुकच्या ज्या काही इम्पॉर्टंट लाईन असेल, 1 लाईन वगैरे असेल, त्या सगळ्या आपण त्या आपल्या बुक्स मध्ये मर्ज केलेल्या आहेत. ते जे काही नेक्स्ट सेशन असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला 100% ते सांगाल. ओके, तर त्याला जास्त, कारण की मला ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचे, कारण की बॅच अनाऊन्स केली मी, त्याच्यामध्ये पण तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता परत एकदा आपण ते डिटेल बघणार आहे, कारण की तुम्हाला जाणवलं पाहिजे ना, तुमच्यातले पण भरपूर विद्यार्थी असतात त्यांनी रेफरन्स बुक वाचलेत. मग आपल्या रेफरन्स बुक, कारण की तुम्हाला डाटा लगेच कळतो रेफरन्स बुक मधला डाटा कोणता आहे. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही एखादा सब्जेक्ट असाल तर त्याचं पर्टिक्युलर तुम्ही एक बेसिक नॉलेज तुमच्याकडे असेल, तर ऍडव्हान्स मध्ये म्हणजे इथून पुढच्या ते, आणि हे बुक असणार आहे आपलं, हे कोणत्या पण एक्झामिनेशनला जा तुम्ही, IBPS जा, कृषी सेवक जा, ग्रामसेवक जा,
MCR जा, PGCET जा, PEDCET जा, ICAR नेट जा, JRF, SRF वगैरे सगळ्याच गोष्टीसाठी ते बुक आपलं असणार आहे. 2 पार्ट त्याचे असणार आहे आणि जे काही कंटेंट वगैरे आहे ते आपण डिटेलमध्ये नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. ठीक आहे. काही बॅचचे आपले प्रिव्हियस बॅचचे स्टुडंट वगैरे असेल, ठीक आहे, प्रिव्हियस स्टुडंट वगैरे असेल तर त्यांना क्वालिटी बद्दल माहित असेल, तुम्ही क्वालिटी विचारून घ्या. लास्ट टाइम समजा आता रिसेंटली एक्झाम झाली ऍग्री MPC मेनची, बघा मी एक तुम्हाला थोडक्यात मी माझी वाह करत नाही. ठीक आहे. मला असं वाटतं की तुम्हाला परत बॅच जॉईन करायची गरज नाही आली पाहिजे. मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक बॅचचा हा एक्सपिरियन्स आहे. प्रत्येक बॅचला मला कमीत कमी आता लास्ट टाइम ऍग्री MPC ला जवळपास इतरत्र क्लास लावलेले जवळपास 90 विद्यार्थी माझ्याकडे परत आले होते. ठीक आहे. मग फी तरी कमी जास्त वगैरे करून ऍडजस्ट करा अशा पुस्तकं रिक्वेस्ट करतात. बट कसं एवढ्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या असतात, एक फिक्स फी ठेवलेली असते, कारण की सगळ्याच गोष्टींची रिक्वायरमेंट जी आहे ती हे झाली पाहिजे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी आहेत का मग बुक्स तरी अवेलेबल करून द्या, हे करा ते करा, आणि परत पे वगैरे करायची त्यांना गरज पडते. असं आपल्या बॅचमध्ये बिलकुल होणार नाही. मी तुम्हाला शुअर सांगतो, आपला एकही कॅन्डिडेट दुसरी बॅच जॉईन करायला जाणार नाही. पण हे शुअर सांगतो की आपल्या बॅचमध्ये बाकीकडून सुद्धा विद्यार्थी परत येऊ शकतात. आणि परत समजा तुम्हाला जी काही सेम कॉस्ट आहे तीच तुम्हाला पे करावं लागेल, तुमचा वेळ पण नको जायला. त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी आधीच सांगते. ठीक आहे. तुम्ही वाटलं तर अजून 4-8 दिवस थांबा. ठीक आहे. 4-8 दिवस थांबा आणि नंतर तुम्ही डिसिजन घ्या. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट आपण बघूया. या ठिकाणी टेस्ट सिरीज बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. या ठिकाणी तुम्हाला काही मला जास्त बोलायची गरज नाही. फुल लेंथ टेस्ट आहेत 20. ठीक आहे. 20 टेस्ट वगैरे आहेत आणि 10 आपले सब्जेक्ट वाईज टेस्ट वगैरे असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. विथ अनालिसिस लेक्चर वगैरे सुद्धा ते टेस्टचे होईल. प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला बॅच अनाउन्समेंट मध्ये दाखवले. तुम्हाला हॉर्टिकल्चर या विषयाचे 1000 ऑब्जेक्टिव्ह वगैरे मी त्या ठिकाणी तुम्हाला शो केले. ठीक आहे. हे सगळे रेफरन्स बुक वगैरे असेल, इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे असेल त्याच्यावरून क्रिएट केलेले. आणि हे पण सांगितलं मी एवढं संच का करून ठेवलाय, कारण की मला ऑब्जेक्टिव्हचं सुद्धा बुक वगैरे बनवायचं होतं, पण ते सगळ्या कामांमुळे ते पॉसिबल होत नाही. तर तेच ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून देणार आहे आणि ते फक्त बॅचच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल असतील. आता त्याच्यानंतर पॅथॉलॉजीचे सुद्धा मी ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दाखवले. 500+ पॅथॉलॉजीचे ऑब्जेक्टिव्ह आहे. ऍग्रोनॉमीच्या प्रत्येक विषयाचे 200 टॉप मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. हे ऑब्जेक्टिव्ह हे मी तुम्हाला हायलाइट करून सांगतो की हा डाटा कोणाकडेच नसणार आहे. ठीक आहे. हा डाटा कोणाकडेच नसणार आहे. ऍग्रोनॉमीचे तुम्ही जरी म्हटले ना की आम्हाला बाबा हे कोर्स लेक्चर नाही करायचे किंवा नोट्स नाही वाचायचे, आम्हाला हे 200 ऑब्जेक्टिव्ह द्या, 90% त्याच्यातूनच क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. आणि जसा वेळ भेटेल मला तसं आपण त्याचा अनालिसिस सुद्धा घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता हे ऍग्रोनॉमीच नाही सांगत, तर प्रत्येक विषयाचं कंटेंट जसं की तुषार भोसले सर असणार आहे, टॉप मोस्ट इम्पॉर्टंट काम जे बॅच संदर्भात असेल ते सर करणार आहेत. ठीक आहे. असं प्रत्येक फॅकल्टी आपलं ते काम करणार आहेत. ओके. आणि सध्या फॅकल्टीला जे आपल्या वेळ नाही हे काम करायला, त्यासाठी दुसरी फॅकल्टी सुद्धा आपलं वर्क करत आहे. म्हणजे क्वालिटीच असणार आहे. आता हे सगळ्या गोष्टी एवढ्या मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते काही किती क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय मला काही बोलायचा नाही या ठिकाणी. बट ठीक आहे. स्वतः बॅचची वैशिष्ट्ये IBPS TCS पॅटर्न प्रमाणे वगैरे ही बॅच आपली होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. प्रत्येक विषयात अनुभवी सेपरेट टीचर आहे. ऍग्रिकल्चर विषयाचे 2 मोफत पुस्तके, PDF PPT नोट्स वगैरे आहेत. प्रॅक्टिस ऑब्जेक्टिव्ह आहेत. सिलेबस कव्हरेज आणि पर्सनल मेंटरशिप याच्यात. फुल लेंथ सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. ओके. मराठी इंग्लिश माध्यमातून सोप्या भाषेत टीचिंग होईल. 1 year कोर्स व्हॅलिडिटी आहे, प्लस 4 times व्ह्यू ड्युरेशन आहे. याच्या बाबतीत सुद्धा कॉल वगैरे येतात, तर याचा काहीच प्रश्न नाही. आता तुम्हाला नंतर गरज पडली तर याच्यामध्ये मी अजून 4 व्ह्यूज सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे. पण थोडंसं सिक्युरिटी पर्पज साठी काय करावं लागतं, थोडेसे लिमिटेशन ठेवावं लागतात. आणि हे आजपर्यंत प्रत्येक कोर्सला माझे 4 ड्युरेशनची व्ह्यू असते. कोणालाच अशी वेळ पडली नाही की मला अजून व्ह्यूज वाढवून द्या म्हणून. ठीक आहे. त्याच्यामुळे ते मोर दॅन सफिशियंट आहे. ओके. त्याच्यानंतर नोट कंटेंट टीचिंग क्वालिटी वगैरे हे बाकी विद्यार्थ्यांकडून तुम्ही विचारून घेऊ शकता. ठीक आहे. आता अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी बॅचचं शेड्यूल सांगितलं. ठीक आहे. आजचा जो सेशन आहे तो आपण या ठिकाणी थांबूया. त्याआधी आता तुमचे जे काही प्रश्न वगैरे असणार आहे ते प्रश्न या ठिकाणी करायचे.